नमस्कार नमस्कार नमस्कार. टिक्कर बिल्ला निर्मित खजिना साठवणीतल्या आठवणीतल्या कविता पुस्तकं आणि बरंच काहीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. वाह मित्रांनो, हे प्रत्येक जे एपिसोड्स असतात ते जेव्हा जेव्हा मी प्लॅन करत असते तेव्हा तेव्हा मनामध्ये विचार असतो की आपले इतके हे जे कमाल मित्र आहेत त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी नव्याने परत परत मिळत राहावी. आणि तुमच्या प्रचंड प्रतिसादामुळे आणखीन विश्वास वाढतो की आपण हे जे करतो आहे ते इंटरेस्टिंग आहे. त्याच्यातनं फक्त आपल्यालाच मजा येते अशातला भाग नाही, तर असंख्य लोकांना त्याच्यातनं मजा येते. आणि आय थिंक ते सगळ्यात जास्त आता इम्पॉर्टंट आहे. मी फारशी प्रस्तावना करणार नाही, कारण आजचा व्हिडिओ माझा इकडे या शोमध्ये येणार आहे त्याची वेगळी ओळख करून द्यायची गरजच नाहीये, इतका तो आपल्या सगळ्यांचा लाडका आहे. त्याच्याबद्दल सांगावं तितकं कमी आहे, कारण अशी काही माणसं असतात ज्यांना नुसतं बघूनही, मग ते कुठल्याही माध्यमात असो, नुसतं बघून आपल्याला आनंद मिळतो. आजचा माझा मित्र हा तशाच काही दुर्मिळ व्यक्तींपैकी आहे. त्याला तुम्ही नाटकात बघा, त्याला तुम्ही चित्रपटात बघा, त्याला तुम्ही वेबसिरीजमध्ये बघा, त्याला तुम्ही नुसत्या गप्पा मारताना ऐका. तो फक्त आनंद आणि आनंद देऊन जाणारा मित्र आहे. आणि त्या मित्राचं नाव अर्थातच आहे जितेंद्र जोशी. अजिबात आणखीन वेळ न दवडता मी त्याला आपल्या गप्पांमध्ये ऍड करायचा प्रयत्न करते. तोपर्यंत तुम्ही स्टे ट्यून राहा बरं का. जितेंद्र जोशी. अजून तरी जितू बहुतेक जॉईन झालेला नाही आहे आपल्याला. लवकरच तो येईल आणि आपण त्याला आपल्या गप्पांमध्ये ऍड करूया. तोपर्यंत सगळे लोक जे इकडे येत आहेत त्यांना हाय हॅलो. चहा बिया प्यायलात का मित्रांनो? काय म्हणताय, कसे आहात सगळे? हु इज द गेस्ट टुडे? रोहन विचारतोय. रोहन, मी आत्ता त्या गेस्टबद्दलच सांगत होते. जितेंद्र जोशी अशी आजची आपली एक वर्सटाईल पर्सनॅलिटी आहे गेस्ट म्हणून. खरं तर गेस्ट काय, हे सगळी मंडळी आपलीच आहेत, त्यांना गेस्ट म्हणणं हेच आधी चुकीचं आहे. मला जितूला ऍड का करता येत नाही मला कळत नाहीये, पण होपफुली आपण लवकरच त्याला ऍड करू शकू. प्रचंड संख्येने लोक जॉईन होत आहेत. आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना जितूला बघायची उत्सुकता आहे. आणि आपण त्याला बोलावलंच यासाठी आहे कारण इतक्या लोकांनी त्याच्या नावाची फरमाईश केली होती ना, की मी त्याला खूप गळ घातली आहे की प्लीज 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 ह्या चॅट सेशनमध्ये ये. खरं तर 4:30 वाजायच आहेत नाही का अजून. मी त्याला सांगितलं होतं की तू बरोबर 4:30ला इकडे ये. 2 मिनिटं आधी मी लोकांशी बोलते आणि मग तू आम्हाला जॉईन कर. नम्रता कदम, हाय नामुताई, कशी आहेस तू? आणि आमचे बाकी मित्र आले. अधोक्षज कराडे आहे, तेजस देवस्कर आलाय, हॅलो हॅलो हॅलो. आणि तुम्ही पण सगळे आलात त्याबद्दल तुम्हालाही हाय. जितू दादांना सुद्धा नमस्कार ना नमुदाय. हो, मी त्यांची वाट बघतीये, ते अजून आले नाही आहेत चॅट सेशन मध्ये आमच्या. मी अगदी त्यांचीच वाट बघते. याय, पण तोपर्यंत आपण एकमेकांशी गप्पा मारूया. हाय हॅलो 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 हॅलो.
4:32 झाले हो मित्रा सागर, 4:32 झालेत. पण मग काय झालं, होपफुली लवकरच जितू आपल्याला जॉईन होईल, आपल्या या गप्पांमध्ये जॉईन होईल. रंगबाज फिरसेचं कोणीतरी कौतुक करतंय, त्यासाठी थँक्यू सो मच. तुम्ही बघितलीत का मित्रांनो रंगबाज फिरसे? झी5 वरती बघा, नसेल बघितली तर जाऊन लगेच. विजू, हाय विजू सर. पार्लर नसल्याने फरक पडतो का सर? काय सांगू तुम्हाला, पार्लर हे आपल्या एसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये आहे याची जाणीव मला अजिबात नव्हती. एक कावळा आलाय इकडे आणि तो प्रचंड काव काव करतोय. असं म्हणतात की कोणीतरी जेव्हा पाहुणे येणार असतात तेव्हा कावळा आपल्या खिडकीत येऊन ओरडतो. त्याच्यामुळे मला जितूची किती आठवण येते हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. वैभव जोशी सुद्धा आलेले आहेत या चॅटमध्ये आणि ते सुद्धा हाय करतायत आणि ते म्हणतात की जितू आला नाहीये का अजून, तर नाही आलाय. मला असं वाटतं की तोपर्यंत मी तुम्हाला एखादी कविता ऐकवते. जितू तू जॉईन झालायस का रे? असशील तर मला फक्त एक हाय किंवा काहीतरी इथे पाठवतोस का, कारण मला तू दिसत नाहीयेस. मला इथे लोक सांगतायत की प्लीज तोपर्यंत एखादी कविता ऐकवा. हरकत नाही, आपण माझ्या कवितेनी सुरुवात करूच शकतो. पण मला असं वाटतं की म्हणजे माझे बाबा आहेत आणि ते मला सांगतात कॉल हिम फ्रॉम अदर फोन, पण ते पॉसिबल नाहीये कारण माझ्याकडे एकच फोन आहे आणि तो मी इथे त्याच्यावरनं लाईव्ह करते. बाबा, आपले आई बाबा बेस्ट असतात. हो, बोला एक कविता. कविता खरं तर बोलत नाहीत आणि ती ऐकवतात, त्याच्यामुळे मी कविता बोलून नाही, तुम्हाला अशीच ऐकवते. काय कविता ऐकवू बरं? एक अगदी छोटीशी कविता ऐकवते. जितूचा मेसेज आलाय की तो रिक्वेस्ट पाठवू शकत नाहीये. ओ जितेंद्र जोशी, मी त्याला रिक्वेस्ट पाठवली आहे. तुम्हाला पुस्तक मिळालं तर बघणार आहे. हॅलो येस. हॅलो हॅलो हेल्लो. हॅलो, नमस्कार. नमस्कार नमस्कार जितू. सगळ्यात हॅलो. आधी एकतर काय भयानक सॉरी, कारण मी तुला अगं अचानक हे सगळं जे गळ्यात आजच्या लाईव्ह मध्ये तुझं येणं, इंटरनेटचा प्रॉब्लेम झालाय. इंटरनेट बुम बुम इंटरनेटचा बुम बुम असा सगळीकडे. आवाज येतोय स्पृहाचा. तू परत एक्झिट करून जॉईन इंटरनेटचा करतो. प्रॉब्लेम झालेला आहे. तू हॅलो हॅलो हॅलो, आता नाही येत आहे मला, पण तुझा हॅलो. व्हिडिओ ऑडिओ येतोय. जितू, तुला माझा आवाज येतोय का ऐकू? दिगू पाटील म्हणतोय आम्ही खुळ होय. नाही, नसाल बहुतेक खुळे वगैरे, तुम्ही असाल व्यवस्थित. यू आर सेन. येस, आता मला जितू तू दिसतोयस नीट आणि तू बफर होतोयस. अं,
मित्रांनो, काय आहे, अनेक लोक खूप चिडून वगैरे इकडे कमेंट्स करतात. त्यांना मी मनापासून सांगते की हे माझ्याही हातात नाही आणि जितूच्याही हातात नाही. त्यामुळे आमच्यावरती चिडून तुम्ही उगाचच इथे कमेंट्स करायला काहीच पॉइंट नाही. त्यामुळे या गप्पा तुम्हाला नक्की ऐकायला आवडतील एवढंच मी तुम्हाला सांगू शकते. त्यामुळे तुम्ही थोडासा सपोर्ट मला प्लीज करा, प्लीज. जितू, तू पुन्हा एकदा मला हाय पाठवू शकतोस इथे, म्हणजे मी तुला ऍड करते, कारण तूही मला दिसत नाहीयेस. स्पिनिंग रेटिना. ओम शांती ओम कल्पेश. हाय हाय अमोल. अमोल घोडके आहे लाईव्ह वरती. हॅलो. मंदार भिडे, स्टँडअप कॉमिक सुप्रसिद्ध, ते सुद्धा इकडे आलेले आहेत. सगळ्यांना हाय. येस बाबा, पेशन्स रिक्वायर्ड. खरं आहे. सध्या हा पेशन्स एवढा गरजेचा झाला ना, लॉकडाऊन सगळं शिकवतो आपल्याला बघा. पेशन्स, पदोपदी पेशन्स ठेवून वागायचं, हेही लॉकडाऊन शिकवतोय. तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्या गप्पा मारताना मी नुसतीच बसलीये, तर तसं नाहीये. मी प्रयत्न करते आहे हा. मी आताही जितूला रिक्वेस्ट पाठवली आणि मला दिसतंय बफर होते. येस येस येस. हाय जितू. नमस्कार. मला एकदा माफ करा. सर्वप्रथम मला कळलं नाही की 4:30 वाजलेत. 1, 2 मी एक तू काही दिवसांपूर्वी मला साधारण 10 दिवसांपूर्वी वगैरे मला म्हणाले होतीस की हां आपण जाऊयात का लाईव्ह. तर मी म्हटलं होतं की हो. आणि तू मला नंतर काही रिमाइंडच केलं नाही. त्यामुळे मी विसरून गेलो आणि राडा असा झाला की आज आमच्या बेतालचा ट्रेलर लॉन्च झाला. माझी नवीन नेटफ्लिक्सची वेब सिरीज येते त्याचा. तर येस. सगळ्यात त्या गडबडीमध्ये होतो. तर सर्वप्रथम माफी मागतो. त्यानंतर इंटरनेट. तर तू जसं आत्ता म्हणालीस, म्हणजे मला तू ऐकू येत होतीस, पण हा. तुला मी ऐकू येत नव्हतो. तर त्यामुळे आणखी तो प्रॉब्लेम झाला. परंतु मग इंटरनेट. आता तू जसं म्हणालीस की पेशन्स फार गरजेचा झालेला आहे आता. मला हो. असं वाटतं की आणि उगाच कशाला खोटं बोलायचं. आपल्यालाही कंटाळा येतो. आपल्यालाही तू काय पितेस? चहा रे. चहा. थांब. चल मी जरा कॉफी बनवतो, पण होता बोलतो मी, नाहीतरी ब्लॅक कॉफी पितो. तर हां. तर स्पृहा, अशा पद्धतीने मी फार मस्तपैकी दररोज काही ना काही गोष्टी बनवतोय घरामध्ये. भांडी घासतोय, गोष्टी करतोय आनंदाने. बंडोपंत आमचे इथे आहेत. बंडोपंतांची कविता तुम्हाला ऐकायची का? आमचे बंडोपंत जे आहेत. मी सांगणारच होते तुला की थांबा. लगेचच तिला इकडे सुरुवात बोलावं. इथून करा. मित्रांनो, रिवा. हे घे. मी हा. कॉफी बनवतो तोपर्यंत तू हे घे. हाय रेऊ. हाय. तू कशी आहेस? मस्त. हे जे एक बाळ आहे ना मित्रांनो, ते माझं अतिशय लाडाचं बाळ आहे. हे अगदी छोटं होतं, म्हणजे एक 6-8 महिन्यांचं होतं तेव्हापासनं ते माझं खूप लाडकं आहे. आणि आता ती एक मोठी मुलगी झाली आहे, एक रेवा नावाची. आणि आपण ज्या खजिन्या आणि रेवा पण बरोबर व्हायला लागली. हा, येतंय. आता येतंय. हो. येस. तर मित्रांनो, ही जी मुलगी आहे, ही आता कितवीत आहेस रेऊ? तू जरा सगळ्यांना सांग एकदा. मी आता 4थीत आहे. ह्या वर्षी 5वीत जाईल. या वर्षी ही 5वीत जाणार आहे. ही आहे जितेंद्र जोशी आणि मिताली जोशी यांची कन्या रेवा. आणि मी ज्या ज्या मुलांना हिच्या वयाच्या भेटलीये, त्या मुलांमध्ये सगळ्यात हार्डली सापडणारा एक गुण म्हणजे चक्क हातात पुस्तक घेऊन वाचणारं हे बाळ आहे. तर मला त्यामुळे तिचं इतकं जास्त कौतुक आहे. रेऊ, हो. तुला वाचायला कसं काय आवडायला लागलं एवढं? मला
पुस्तकच खूप आवडतात, गोष्टी खूप आवडतात मला. तर आणि बाबा खूप पुस्तकं आणून देतो, आई पण आणून देते, तर मज्जाच येते मला वाचता. हो ना, म्हणून. पण मग तू आत्ता पण पुस्तकं वाचतेस का? आता शाळेत तर जाता येत नाहीये, कुठे बाहेर जाता येत नाही, मग तू काय हो करतेस हो, दिवसभर? मी बाबाशी खूप खेळते, मग हा. मी पुस्तकं वाचते. बाबा माझ्यासोबत मस्ती करतोच आणि माझं एक टाइम टेबल ठरलंय, मैत्रिणींशी गप्पा मारते फोनवर. वाव. पण आता सध्या तू कुठलं पुस्तक वाचतेस मला सांग? मी आता ऍडव्हेंचर सिरीज द रिव्हर ऑफ ऍडव्हेंचर आज सुरू करायचं. हाऊ स्वीट. हे किती भारी आहे माहिती तुला माहितीये रेवा, तुझ्या वयाची जी सगळी मुलं असतात ना त्यांना एकतर वाचायला आवडत नाहीत आणि त्यातनं हातात पुस्तक घेऊन वाचायला अजिबात आवडत नाही. कारण त्यांना कार्टून्स बघायचे असतात, त्यांना बाकी इंटरनेटवरती काहीतरी बघायचं असतं. सो मला एवढं भारी वाटतंय. आणि तू इंग्लिश मीडियम मध्ये आहेस मला माहितीये, पण तरी सुद्धा तू इतकं सुंदर पद्धतीने मराठी बोलतेस, त्याबद्दल तुला जास्ती 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 टाळ्या. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल हे, पण हे पिल्लू 1-2 वर्षांपूर्वी त्यांनी कविता सुद्धा केली आहे. सो त्यांना आत्तापासूनच कविता करायला येत आहेत बाबांसारख्या, आणि आई तर अर्थात लिहितेच खूप छान, हो की नाही? रेव, तू आम्हाला एखादी कविता ऐकव ना प्लीज, छोटीशी काहीतरी. ओके, ऐकवते. तू लिहिलेली ऐकवणार आहेस? नाही नाही, नाही नाही. तुला आवडेल ती कविता ऐकव. हो. औदुंबर. क्या बात है. बालकवींची औदुंबर कविता रेवा आपल्याला सगळ्यांना ऐकवते आहे. ऐल तटावर पैल तटावर हिरवाई घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा तुन. रिपीट 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 रिपीट. ऐल तटावर पैल तटावर हिरवाई घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा तुन. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दात लागली हिरवी गर्दी पुढे. पाय वाट पांढरी वा. तळ्यातून आडवी तिडवी पडे, हिरव्या करुणांमधून चालली काळ्या डोहाकडे. झाकळूनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर, पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर. क्या बात है रेवा. क्या बात है. तू वाचून कविता ऐकवलीस मराठी पुस्तकातनं, तुला माहितीच नाही आता ही किती मस्त आणि किती मोठी गोष्ट आहे. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आणि हा पाहुणा आपल्या शो वरती येणार आहे हे ठरलं नव्हतं, हे सरप्राईज पॅकेज आहे. मगाशी फोनवर बोलताना मी तिला फक्त म्हटलं की रेवा प्लीज आम्हाला सांग ना, तुला एवढं वाचायला आवडतं तर आमच्याशी तू गप्पा मार. तर तिने अजिबात आढेवेढे घेतले नाहीत आणि ती लगेच माझ्याशी बोलायला आली. थँक्यू सो मच रेवा. आणि आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बाबा आला का कॉफी घेऊन? हो, तो आता इकडेच येतो, इथेच येतो माझ्या हा, समोर. मग तू दे आता हेडफोन त्याला. आणि मी तुला तू परत एखादी कविता प्लीज आम्हाला ऐकवशील का थोड्या वेळात? अजून एक मला इंग्रजी पण चालेल. हो अगदी, काहीच प्रॉब्लेम नाही. तू इंग्लिश कविता पण ऐकवू शकतेस रेव. मला इंग्लिश मध्ये तू विचार कर. ओके हा, ओके, विचार तू विचार कर आणि सांग. थोड्या वेळात मी परत बाबाकडनं आय कम ओव्हर टू यू. ओके ओके. येस, थँक्यू. बाबा. आता बाबाला सांग देते त्याला. दे. बाबा. हा एपिसोड येस बेटा. भयानक भयानक भयानक. हा कारण नमस्कार. हे इतकं गोड आहे, इतकं गोड. तर नमस्कार. बोला आता बोला. आता भोगा आपल्या कर्माची फळं. मला घेता काय ऑनलाईन? एक तर स्पृहा. तर हम्म. हा, बोल 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 बोल.
आपले खूप मित्र ऑनलाईन आहेत आणि ते तुला भयानक भयानक हाय सांगतायत. वैभव जोशी, अमित फाळके, तेजस वैभव देऊसकर, जोशी अधोक्ष नमस्कार. कल्पेश अरे मोठा मोरे कवी. असे सगळे तुम्हाला हाय. तू का वैभ्याचं नाव का येस, घेतलं? मला मोठा मला आता टेन्शन आलं अचानक. वैभ्या काय वैभव कवी दादा आहे साला येऊन काय. गेलाय आपल्या या podcast. हो. अरे वैभव दादा कुठे नाही येऊन गेलाय. तो प्रत्येक प्रियकराच्या ओठावर येऊन गेलाय. कारण त्याच्या कवितेशिवाय प्रेयसीला काय ऐकवणार एखादा प्रियकर. आणि तो प्रत्येक Correct. प्रेयसीच्या So मनात true. येऊन गेलाय की असा एखादा प्रियकर आपल्याला असावा. म्हणजे खरंच. वैभव जोशी पुण्याला राहतो म्हणून, नाही तर मी रोज त्याच्या घरी पडीक राहिलो असतो. म्हणजे असं हो, मला असं वाटतं की हे जे असे कवी आहेत, असे कवी नसतातच. अशी जी माणसं आहेत, वैभव म्हणजे समरसून कविता जगणारा माणूस आहे. माझ्या पिढीतला म्हणजे त्याला आपण म्हणू संदीप, वैभव ही माणसं आहेत ज्यांनी आपण म्हणतो उगाच सगळे मराठीत बोला, तुम्ही मराठीत का बोलत नाही, हिंदीत कविता का करता. आता मला येतं बुवा हिंदी, माझी मातृभाषा मारवाडी आहे. पण खऱ्या अर्थानं मराठी भाषा जगणारी आणि मराठी भाषेचा खऱ्या अर्थानं पुरस्कार करणारी जी काही माणसं आता उपलब्ध आहेत, जिवंत आहेत, खऱ्या अर्थानं जिवंत या शब्दाला जगवतील, या शब्दाला जगवणारी जी माणसं आहेत त्यापैकी वैभव जोशी एक आहे. तर वैभव जोशी यांना सलाम करून सुरू करू का? येस सर, इर्शाद. तर बोरकरांपासून सुरुवात करूया. मी हे बघ, एक तर तुला दानकन माझ्यावर हा बॉल आदळलाय. आता मी रात्रभर झोपलो नाही आणि अचानकपणे तू म्हणालीस की आपल्याला लाईव्ह जायचंय. तर ते बेतालचे सगळी रिॲक्शन आणि हे सगळं, आणि आता मी फक्त दिसतील ती पुस्तकं हातात घेतलेली आहेत. मला खरं तर वैभ्याचं पुस्तक मिळत नाही, वैभ्याने मला दिलेलं. एनिवे, आता 20व्याचे क्षण माझे सोनियाचे मणी. आता 20व्याचे क्षण, आता 20व्याचे क्षण माझे सोनियाचे मणी. सुखे गोवित ओवित त्यांची ओढीतो स्मरणी. आता 20व्याचे क्षण. काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे. काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे. ओल्या अंगणी नाचता होती माझीच नातरे. नातरे म्हणजे नातवंड बरं का, तुला नाही इतरांना सांगतो. काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे. ओल्या अंगणी नाचता होती माझीच नातरे. कधी होती डोळे ओले मन मानसाची तळी. माझे पैला तले हंस डोल घेती त्याच्या जळी. कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली. कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली. आश्वासती येत्या जन्मी होऊ तुमच्याच मुली. कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली. आश्वासती येत्या जन्मी होऊ तुमच्याच मुली. कधी उघडून तिळा जुनी संतांची उत्तरे. टाळ चिपळ्यात गाती मूळ ओलावल्या स्वरे. मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे. मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे. दूर असाल तिथे हो नांदतो मी तुम्हा सवे. दूर असाल तिथे हो नांदतो मी तुम्हा सवे. हे काय बोरकरच चला दंदन. थोडा उशीर आलो ना ती कोणी भरून काढतो. अरे आपण म्हणतो तू काही ऐकव रे जी, तू इतके दिवस मी शपथ सांगते. मी दरवेळेला या शो मधनं विचारते लोकांना की तुम्हाला कुणाला भेटायचंय मला सांगा, आपण प्रयत्न करूया की आपण त्यांना या शोवर बोलू. इतके दिवस इतक्या लोकांनी सतत तुझं नाव घेतलंय आणि ते इतके उत्सुक आहेत तुला बघायला आणि तू काय बोलतोयस ते ऐकायला. आणि मी अर्थात, कारण मला तुझा आवाज ऐकणं आणि तुला बघणं हे इतकं सुख आहे मित्रात, त्याच्यामुळे थँक्यू स्पृहा, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे तर विरक्ती वगैरे म्हणणाऱ्या लोकांसाठी एक चपराक देणारी एक कविता आहे. अतिशय सुंदर कविता. स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभ सहा इहलोक हवा. स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभ सहा इहलोक हवा.
तृप्ती नको मज मुक्ती नको, पण येथील हर्षनी शोक हवा. वा, स्वर्ग वा, नको वा. सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा. तृप्ती नको मज मुक्ती नको, पण येथील हर्षनी शोक हवा. शोक हवा परी वाल्मिकीच्या परी. शोक हवा परी वाल्मिकीच्या परी. सद्रव अन सश्लोक हवा. हर्ष हवा परी स्पर्श मण्या परी, त्यात नवा आलोक हवा. शंतनूचा मज मोह हवा, अन ययातीचा हा. मज देह हवा. शंतनूचा मज मोह हवा, अन ययातीचा मज देह हवा. पार्थाचा परिस्नेह विकंपित स्वार्थ सदा संदेह हवा. शंतनूचा मज मोह हवा, अन ययातीचा मज देह हवा. पार्थाचा परिस्नेह विकंपित स्वार्थ सदा संदेह हवा. इंद्राचा मज भोग हवा. इंद्राचा मज भोग हवा, आणि चंद्राचा हृदरोग हवा. इंद्राचा मज भोग हवा, आणि चंद्राचा हृदरोग हवा. योग असो रतिभोग असो, योग असो रतिभोग असो, अति जागृत त्यात प्रयोग हवा. वा, आयु वा. हवे, आयु हवे, आरोग्य हवे, यश भाग्य तसा प्रासाद हवा. श्लाघ्य हवे, वैराग्य हवे. आयु हवे, आरोग्य हवे, यश भाग्य तसा प्रासाद हवा. श्लाघ्य हवे, वैराग्य तयास्तव, त्यात विरोध विषाद हवा. तापासह अनुताप हवा, मज पापासह अभिशाप हवा. तापासह अनुताप हवा, मज पापासह अभिशाप हवा. शिळात पिचता जळातुनी, मज निळा निळा उशाप हवा. उशाप. मार्क्साचा मज अर्थ हवा, आणि फ्रॉइडाचा मज काम हवा. मार्क्साचा मज अर्थ हवा, आणि फ्रॉइडाचा मज काम हवा. या सुरापरी राबविण्या घरी, गांधींचा मज राम हवा. लोभ हवा मज दधीच मुनींचा. लोभ हवा मज दधीच मुनींचा. अखंड आंतरक्षोभ हवा. पराभवातही अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षोभ हवा. लोभ हवा मज दधीच्या मुनींचा. अखंड आंतरक्षोभ हवा. पराभवातही अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षोभ हवा. पार्थिव्यातच वास हवा, परी दिव्याचा हव्यास हवा. पार्थिव्यातच वास हवा, परी दिव्याचा हव्यास हवा. शास्त्रांचा अभ्यास हवा, परी मानव्याचा ध्यास हवा. शास्त्रांचा अभ्यास हवा, परी मानव्याचा ध्यास हवा. विश्व हवे, सर्वस्व हवे, आणि मृत्यू समोर संयंत्र हवा. शरात परीही विव्हळता तनु. विश्व हवे, सर्वस्व हवे, हे मृत्यू समोर संयंत्र हवा, हे चुकीचं नाही ना ग. एनिवे, विश्व हवे सर्वस्व, विश्व हवे सर्वस्व, विश्व हवे सर्वस्व हवे, आणि मृत्यू समोर संयंत्र हवा. शरात परीही विव्हळता तनु, उरात अमृत मंत्र हवा. हरिभुक सुरमुख मी वैश्वानर, नित्य हरिभुक सुरमुख मी वैश्वानर, नित्य नवा मज ग्रास हवा. हे सुख दुर्लभ वाढविण्या मज, हे सुख दुर्लभ वाढविण्या मज. 84 प्रवास हवा. 84 बोरकर. कमाल कमाल कमाल. हे चांदणवेळा मधली कविता आहे ना रे, बोरकरांची. चांदणवेल. हो हो हो, चांदणवेल. येस. आता ना जी तू प्रत्येकच वेळेला, म्हणजे आत्ताच नाही, आता ते परत मला येऊन असं भिडलंय की तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ना ही पॅशन आहे, पॅशन जी काय माहिती, म्हणजे इतका हेवा वाटणारी आहे. कारण कुठल्याही गोष्टीला भिडणं, मग फक्त ते नुसतं काही कविता वाचण्यातली पॅशन नाहीये, ती समजून घेण्यातली पॅशन आहे, किंवा माणसांना नुसतं भेटण्यातली पॅशन आहे, किंवा ऍक्ट करण्यातली पॅशन आहे. ही पॅशन हा तुझा भाग आहे, जी आम्हाला उसनी आणावी लागते. नाही ग, नाही. मला काय वाटतं माहितीये ना स्पृहा, खरं सांगू तुला, मी मध्यंतरी मितालीशी बोलत होतो. मिताली खूप प्रयत्न करते, खूप जेन्युइन मुलगी आहे, लिखाणाचा, अनेक गोष्टींचा. आणि आपण जेव्हा हा व्यवसाय म्हणून स्वीकारतो तेव्हा आपल्याला योग्य वाटेल असं आपल्याला मिळेलच असं नाही. आपल्यापेक्षा कितीतरी उत्तमोत्तम नट्या आहेत, त्यांना संधी अभावी किंवा काही कारणा अभावी ते नाही करू शकले जे करू शकत होते. म्हणजे
माझ्या मते उदय म्हैसकर नावाचा एक अत्यंत मोठा आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक नट आपल्याकडे होऊन गेला. आज सांगावं लागेल उदय म्हैसकर म्हणजे कोण, बरोबर. सतीश तारे नावाचा एक अजरामर असा प्रयोग होऊन गेला निसर्गाचा, की माझ्या मते कलावंत म्हणजे काय तर सतीश तारे. पण आज त्यांना ते नाही मिळालं. मग आपल्या हातात काय आहे? माझ्याकडून उद्या कदाचित हे आज बेताल ट्रेलर रिलीज झालाय, उद्या कदाचित मला कामं मिळणार नाही, उद्या कदाचित मला त्या सुखसोयी ज्यांची मी कल्पना केली होती त्या कदाचित मिळणार नाही. परंतु माझ्याकडून कविता समजून घेण्याचं, एखादं संगीत समरसून ऐकण्याचं, किंवा एखादी पाककृती नवीन शिकून ती बनवण्याचा आनंद, आणि ज्याला तू पॅशन म्हणतेस ते समरसून जगण्याचा जो अनुभव आहे तो माझ्याकडून कोणाचा बाप हिरावून घेऊ शकत नाही. गब्बर की ताप से तुम्ही एक ही आदमी बचा सकता है खुद गब्बर, असं एक अत्यंत मोठं वाक्य त्या सलीम जावेद यांनी लिहून ठेवलेलं आहे. अध्यात्म याच्यापेक्षा वेगळं काय? गब्बर की ताप से तुम्ही एक ही आदमी बचा सकता है खुद गब्बर. आपुलाची वादा आपुल्याशी. हाँ, गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, मैं खुद को उस मकाम पे लाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया. कविता ही इतकी आसपास आहे. मी तुला खरं सांगू का, मला मराठी कविता येत नसे. शाळेत मी मराठी माध्यमात शिकलो, पण राजा धनराज गिरिजी हायस्कूल, तुझ्या आईला हे सगळं चालायचं आमच्या शाळेत. ते काही हे नव्हतं. पण मी जेव्हा मुंबईत आलो काहीतरी धडपडण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी, तेव्हा मला लक्षात आलं, विजय पटवर्धन नावाचा जो खूप सुंदर नट आहे, तो लिहितोय खूप उत्तम. तर विजय मला नेहमी म्हणायचे, मारवाड्या चांगली मराठी भाषा बोल, अंगठी हरवली भेटली का स्टंप भेटले मला वगैरे, वस्तू सापडतात किंवा मिळतात, माणसं भेटतात, हे तो शिकवायचा मला. तो सौरभ पारखे, राजेश कोलन, ही माणसं मला शिकवायची, मला बुक्क्या घालायची मला. आणि मला वाऱ्यावरची वरात नाटक मिळालं. चंद्रकांत काळे या माणसाच्या संपर्कात मी आलो आणि कविता फुलली, मराठी कविता. परंतु कविता कुठे नाहीये ग मला सांग. आज मी साधी गोष्ट सांगतो. आपण म्हणतो की आपल्याला रिदमचा सेन्स कुठून येतो ग? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जया, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची, लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाण, दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी, अनाथ नाथे अंबे करू. काय आहे हा? काय रिझम आहे? वारी वारी जन्म मरणाचे वारी. हा, हे काय आहे? चौथी विक्राळा ब्रह्मांडी. हे इथून तर मिळतं ना. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल. म्हणजे मी ते ती माणसं होती, जे संत होते, ते संगीतात इतके मशगूल झालेले होते. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्देची धन वाटू जनलोका. हे काय आहे? हे कोण? तुकोबा. काय म्हणजे एक किती किती मोठं आहे हे. आणि ही सगळी माणसं, ज्ञानदेव म्हणजे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानवे, जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवा. ह्या रिदम आहे बघ ना, याला अंतर्भूत संगीत आहे त्याला. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मीच बोलतोय, तू नेहमी हेच तर ऐकायचं आहे ना रे. जे तुम्ही खरंच सांगते. मी सगळ्यांना, आपलं जे ऐकणारे लोक आहेत त्यांना पण हे सांगते की याच गोष्टी आहेत. आता आपण इतक्यांदा भेटलो एकमेकांना, पण हे आपण एकमेकांशी कधीच बोलत नाही, किंवा तशी वेळच येत नाही, कारण आपण इतक्या धावपळीत भेटत असतो. तर आज या निमित्ताने ऍक्च्युली हा उद्देशच एवढा आहे की हे सगळं शेअर व्हावं. आता तू जे बोलतोयस ना, त्याच्यावर एक मला गंमत आठवली. वैभव दादा मला म्हणाला होता मागे, आता मगाशी वैभव दादाबद्दल बोललो म्हणून, की मला जेव्हा लोक म्हणतात की आम्हाला वृत्त कळत नाही आणि हे मला खूप जड वाटतं, तर मी म्हणतो की त्याच्यात काय न कळण्यासारखं आहे, कारण वृत्त ही आपल्याला सगळ्यात जवळची आहेत. कारण आता तू इमॅजिन कर, हा वैभव दादाचा किस्सा आहे, त्याच्या इतका रंगवून मला सांगता येत नाही,
पण हम्म. तो सांगतो की दोन बायका इमॅजिन कर फोनवर बोलतायत एकमेकींची, हा, आणि एक बाई दुसऱ्या बाईला म्हणते तुझं काय बाई, तुझं सगळं ठीक आहे, तुला सासऱ्याचा मुळीच त्रास नाही. तर आता हे ती बाई वृत्तात बोलतीये, तर मला काहीच कळलं नाही, की मी म्हटलं असं काय, हा काय बोलतोय. त्याच्यावर तो म्हटला की हो बघ ना तू, तुला काय बाई तुझे ठीक आहे, तुला सासऱ्याचा मुळीलाच नाही. सो हे सो हे वा वा वैभ्या वा. म्हणजे तुला काय बाई. हे आपण बोलत असतो, आपण या नाटक, आपण या लईतच बोलतो. फक्त हो. रोज मराठी जिंदगी में हे खूप लांब निघून जातं आपल्या, की मजा निघून जाते त्यातली. बरोबर आहे, बरोबर आहे. मला असं वाटतं ना, आपल्यावर जसं माझ्यावर मराठी गाण्यांचे संस्कार फार नंतर झाले, इथे आल्यानंतर. परंतु हा मुंबईत आल्यानंतर. परंतु म्हणजे मला एक गोष्ट सांग बरं, न तो कारवां की तलाश है, ना हम सफर की तलाश है, मेरे शौके खाना दराज को तेरे रह गुजर की तलाश है, ये इश्क इश्क है, इश्क इश्क ये इश्क इश्क है, इश्क अल्लाह और रसूल का फरमान इश्क है, यानी हदीस इश्क है और कुरान इश्क है, गौतम और मसीह का अरमान इश्क है, ये कायनात इश्क है और जान इश्क है, इश्क मूसा इश्क सरमत इश्क ही मंसूर है, हा इश्क मूसा इश्क कोहे तूर है, ताज को बुत और बुत को देवता करता है इश्क, इंतहा ये है की बंदे को खुदा करता है इश्क. आता हे शाहीरनी काय कधी कुठं लिहून ठेवलं, त्या रोशन साहेबांनी काय, ते 19 मिनिटांची कव्वाली आहे. आणि ही असंख्य अशी गाणी आहेत ग. म्हणजे प्रतिभा, प्रतिभा काय असते प्रतिभा, तर मला वाटतं योगेश सरांचं गाणं आहे, योगेश सरांचं की गुलजार साहेबांचं, की कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए, मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए. त्याच्यात ना एक फार की दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे, हो गए कैसे मेरे सपने सुनहरे, ये मेरे सपने यही तो हैं अपने, मुझसे जुड़ाना होंगे इनके साए. यूं ही कहीं जब हुई बोझल सांसें, भर आई बैठे बैठे जब यूं ही आंखें, कभी मचल के प्यार से चल के छुए कोई मुझे पर नजर ना आए. काय असते प्रतिभा आणि हे काय आहे ग. हाँ, कभी तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं से निकल आए जन्मों के नाते, है मीठी उलझन बैरी अपना मन अपना ही होके सहे दर्द पर आए. किंवा हे शैलेंद्रचं कुठलंही गाणं उचला, कुठलंही गाणं उचल, म्हणजे प्रेमगीत असो काही असो, शैलेंद्र साहेब म्हणजे इतकं सोपं आणि इतकं म्हणजे रिश्ता रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हमी से नाम प्यार का, कि मर के भी किसी को याद आएंगे, किसी की आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार जीना इसी का नाम है. किंवा याच्यापेक्षा या एक पुढची मी जी ओळ म्हणतो, या ओळीपेक्षा मोठी ओळ कोणी लिहिली आहे मला प्लीज सांगा. मला माफ करा, माझं अजिबातच नाही त्यातलं ज्ञान, पण हिंदी सिनेमामध्ये येऊन गेलेलं एक गाणं आहे, याच्यापेक्षा मोठी ओळ कोणी लिहिली आहे मला सांगा. जिंदगी ख्वाब है, ख्वाब में झूठ क्या और भला सच है क्या, सब सच है. दिल ने हमसे जो कहा हमने वैसा ही किया, दिल ने हमसे जो कहा हमने वैसा ही किया, फिर कभी फुर्सत में सोचेंगे बुरा था या भला. जिंदगी ख्वाब है, ख्वाब में झूठ क्या और भला सच है क्या, सब सच. आणि वैभ्या जोशी, पुढच्या ओळी ऐका दादा. एक कतरा मय का जब पत्थर के होठों पर पड़ा, उसके सीने में भी दिल धड़का, ये उसने भी कहा जिंदगी ख्वाब है. एक प्याली मय की, एक प्याली मय की मैंने गम के मारे दिल को दी, जहर ने मारा जहर को, मुर्दे में फिर जान आ गई. जिंदगी ख्वाब है, ख्वाब में झूठ क्या और भला सच है क्या, सब सच है. काय आसपास है ग, आसपास है. मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी जवानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी कहानी है. कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले. कल कोई मुझको याद करे, क्यों कोई मुझको याद करे, मसरूफ जमाना मेरे लिए क्यों वक्त अपना बर्बाद करे. मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल. किंवा तोच चंद्रमा नभात. अरे यार, काय रोमांस म्हणजे आणखी काय पाहिजे. तोच चंद्रमा नभात,
तीच चैत्र यामिनी तीच चैत्र. एकांती मज समीप तीच तू ही कामिनी. सारे जरी ते तसेच, सारे जरी ते तसेच, सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे, मी तोच तीच तू ही, प्रीती आज ती कुठे. ती वा वा. नार्थता उरात स्वप्न ते नदोचनी, एकांती मज समीप तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी, तोच चंद्रमा. काय हो, जन्म पुरायचा नाही हा, केवढं काय काय. अगदी. फार तुकाराम बुवांपासून ते गदिमान पर्यंत. एक गदिमानचा विषय चायला मला ना असं काय करू, खाई खाई सुटते बघ. कारण ना स्पृहा, तुझं असं व्हायचं का ग, नवीन नवीन कविता करायला लागल्यावर, ऐक ना मी नवीन कविता, ऐक ना हा, कवीला हो. ऐकणारा मिळाला की हे थोडं, तुला माहितीये हे सगळं माझ्या कवीचा आई सन्मान. बाबांनी आणि बहिणीने खूप सहन केलंय रे. बरोबर. नाही, माझ्याकडे आईच होती, त्यात ती मारवाडी. तर पण ना मला असं वाटतं कवीला ना जीवन गौरव वगैरे देऊ नये. नवीन नवीन कविता करायला खरं. लागलेल्या माणसाचा सत्कार करा, आणि त्याला सत्कारात ना एखादी ट्रॉफी देतात ना, तर कान द्या, कान. एक जिवंत कान द्या, ज्याच्यामध्ये रेकॉर्डर लावायचं, त्या कानाला असं हे केलं आणि त्याला ऐकवायचं सगळं, आणि मधनच वा वा वगैरे आलं पाहिजे. वा वा. एक गदिमांचा. खूप कमाल बोलतोस. ए यार, तुला काय सांगू मी, थांब. मी पाहिजे आपले जे मित्र आहेत ना त्यांना पण आपण हाय करूया. निखिल महाजन, सिद्धार्थ मेनन, मृण्मयी गोडबोले, हे सगळे अरे आहेत. निखिल महाजन, क्या बात है. आज बेताल, आज रेड चिली. येस निखिल, कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्याच्यामध्ये सिद्धार्थ मेनन. सिद्धार्थ मेननचा एक मेनन पण नाही, मेननच आहे. ट्रेलर मध्ये त्याचे 3 शॉट आहेत, माझा एकच आहे, लक्षात घे. मेनन. आतापासून वशीला लावून ठेव, सांगतो. अभिजित खांडकेकर, हँडसमेस्टेस्ट. आणि समीर विद्वांस असं म्हणतो आहे की जितूचं जर आत्मचरित्र त्याने कधी लिहिलं तर त्याचं नाव एकजीव असं ठेवायला पाहिजे, कारण इतका तो प्रत्येक गोष्टीत एकजीव होऊन जातो. नाही, मी सांगतो सम्या, थँक्यू. पण माझं आत्मचरित्र जर मी लिहिलं ना, तर मराठीत काय नाव असेल माहित नाही, पण हिंदीत जर केलं तर त्याचं नाव असेल, चलो चलो दादा जल्दी लाईट जा रहा है. मी आतापर्यंत जेवढे माझे महत्वाचे सीन केलेत ना, असं 6:15 वगैरे दिग्दर्शक चौथा तो म्हणतो, चलो चलो दादा जल्दी लाईट जा रहा है. आणि मी तर माझ्या आत्मचरित्राचं नाव, चलो चलो दादा जल्दी लाईट जा रहा है. हा, तर असं आहे. सगळ्या मित्रांना नमस्कार. हा, गदिमांचा विषय निघाला तर, कोण्यात झोपली सतार सरला रंग. वा. जोगिया. कोण्यात झोपली सतार सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकून अंग. अरे रोमांस म्हणजे, कोण्यात झोपली सतार सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकून अंग. दुमडला गालीच्या चक्के झुकले खाली, तबगात राहिले देठ लवंगा साली. दुमडला गालीच्या चक्के झुकले खाली, तबकात राहिले देठ लवंगा साली. झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज, का तुला कंचनी अजूनही नाही नीज. थांबले रसिक जन होते ज्याच्यासाठी, ते डाबलुनी तू दार दडपिले पाठी. हळुवार नखलिशी पुन्हा मुलायम पान, निरखिसी कुसरवर कलती करुणी मान. गुणगुणसी काय ते गौर नितळ तव कंठी का. गुणगुणसी काय ते गौर नितळ तव कंठी, स्वरवेल थरथरे फूल उमलते ओठी. साधता विड्याचा घाट उमटली तान, वर लवंग ठसता होसी कशी देभान. चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने, चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने.
का नीरलोचनी आज तुझ्या ग मैने त्या अधर फुल त्या अधर फुलांचे ओले मृदुल पराग हा लले साधला भाव स्वरांचा योग घमघमे जोगिया दवात भिजुनी गाता घमघमे जोगिया दवात भिजुनी गाता पाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा मी देह वा वा. विकुनिया मागून घेते मोल मी देह विकुनिया मागून घेते मोल जगविते प्राण हे ओ पुनिया अनमोल रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा आहे सर वा वा. रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा ना पवित्र देही तिळा एवढी जागा ना पवित्र देही तिळा एवढी जागा शोधित एकदा घटकेचा विश्राम भांगेच्या पेरुनी तुळस परतला श्याम सावळा तरुण तो खराच ग वनमाली सावळा तरुण तो खराच ग वनमाली लाविते पान तो निघून गेला खाली अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव बोलला हळू तो दबकत नवख्या वाणी मम प्रीती आहे जडली तुझवर राणी नीतीचा उघडीला खुला जिथे व्यापार नीतीचा उघडीला खुला जिथे व्यापार बावळा तिथे हा इश्का गणितो प्यार बावळा तिथे हा इश्का गणितो प्यार हसून म्हणाले दाम वाढवा थोडा या पुन्हा पान घ्या निघून गेला वेडा हसून म्हणाले दाम वाढवा थोडा या पुन्हा पान घ्या निघून गेला वेडा राहिले चुन्याचे बोट थांबला हात जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत पुन्हा पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला पुन्हा पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला तो कशास येईल भला त्या व्यापाराला तो हाच दिवस हो हीच तिथी ही रात तो हाच दिवस हो हीच तिथी ही रात ही अशीच होते बसले परी रतिक्लांत वळूनी न पाहता कापित अंधाराला तो तारा तुटतो तसा खालती गेला वळूनी न पाहता कापित अंधाराला तो तारा तुटतो तसा खालती गेला हा विडा घडवूनी करीते त्याचे ध्यान त्या खुळ्या प्रीतीचा खुळाचा हा सन्मान हा विडा घडवूनी करीते त्याचे ध्यान त्या खुळ्या प्रीतीचा खुळाचा हा सन्मान ही तिथी पाळीते व्रतस्थ राहुनी अंगे ही तिथी पाळीते व्रतस्थ राहुनी अंगे वर्षात एकदा असा जोगिया रंगे वर्षात एकदा असा काय साला काय लिहिणार ग तू आणि मी आपण काय कोण आहेत आज आपली जी आपण ना खरं सांगू यांच्या नावाने ना कुठले सन्मान फिन्मान ना यांचे कार्यक्रम नाही रे गप बसा आधी वाचा समजून तर काय ग हे काय ग मी किती वर्षांनी वाचतो थँक्यू तुझ्यामुळे ग हे क्या बात आहे सर हे म्हणजे हे 2 तास चालू तू खरंच आणि हे असं आहे ना की एकही शब्द तू या कवितेतला बदलू शकत नाही अर्थ तुला खूप म्हणजे समानार्थी शब्द खूप सापडतात पण हळूवार नखलिते याला तू काय वेगळा शब्द वापरणार किंवा ओपुनिया अनुभवलं तिथे काय वेगळा शब्द घालणार माझी मुलगी मराठीत नापास झाली ना शाळेत तरी चालेल तिला हे कळलं पाहिजे हे जोगी हे कोण आहे ही मुलगी कोण आहे ही बाई कोण आहे ती काय म्हणते ही तिथी पाळीते व्रतस्थ राहुनी अंगे हा आणि अहो सुरुवात बघा ना काय आपण म्हणतो दिग्दर म्हणजे तुला माहिती ना जे नट म्हणतात ना या जरा आपण स्क्रीन प्लेवर बसू हे समजून घ्या हा स्क्रीन प्ले तू विचार कर काय कोण्यात झोपली सतार सरला रंग पसरली पैंजणे सैल टाकून अंग अरे साला 2 ओळीत त्यांनी डायरेक्ट दाखवलं मामू किधर जाने का है देखो इधर जाने का है ऐसा बोल रहे हो जान दो मला ना
जसा आनंद होतो ना तसाच आईला ए यार. केवढी मजा आहे ना ही यार. फडताळात एक गाठोडे आहे. हाय. फडताळात एक गाठोडे आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेले, शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी, नारळी पदर, जरी चौक, सुंदर धारण. आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीने या जपले तन एक मन. खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदराआडून हसली. वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला. वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला. पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. आहेवपणी मरण आले आजीच्या माझे सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्ष गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. मधली वर्ष गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा. आईच्या या गावात कवितेची मस्त आहे ना काहीतरी, की ते कधीही वाचलं कधी ऐकलं तरी अंगावर काटाच येतो प्रत्येक वेळेला. म्हणजे आणि नातेसंबंधांविषयी असेल म्हणजे प्रेमाविषयी एक मिताली हा एक मिनिट थांब. तुला आता एक जरा थोडस जरा एका अशा माणसाकडे जाऊयात की त्याचं काय करायचं मला सांग. मी नाही ऐकणार, मी सांगणार नाही कोणाची आहेत, तू ओळखशील म्हणा. तू थांब मुला दाराशी मी आवरते पसारा. पणतीशी टेकुनी ढग हा गायींना देते चारा. तू थांब मुला दाराशी मी आवरते पसारा. पणतीशी टेकुनी ढग हा गायींना देते चारा. चोचीत जरी इवलेसे आभाळ निळे अविनाशी. लिंबाची एक डहाळी तू थांब तिथे घरट्याशी. अडगळीच्या खोलीमध्ये अंधार भरुनी मी येते. अडगळीच्या खोलीमध्ये अंधार भरुनी मी येते. तो वरी चंद्र ताऱ्यांशी तू जडव आपुले नाथे. या घरात माझ्या वाचून पडवीत लंगडा घोडा. आपुले हृदय वाजावे हा तसाच हसतो वेडा. या घरात माझ्या वाचून पडवीत लंगडा घोडा. आपुले हृदय वाजावे हा तसाच हसतो वेडा. स्तन उन्नत टिचली कलिका मन उजाड आतून आतून. हा घोडा घेतो आहे आयाळ तशी कुरवाळून. राहिलेत अजूनी माझे परतीचे दोन शहारे. राहिलेत अजूनी माझे परतीचे दोन शहारे. ताटात वाढुनी येते आंधळ्या दिठीचे तारे. वेणीचे खुडशील फूल तू मला चकवूनी वळता. मोडीन पाचही बोटे ही कूस पुन्हा सावरता. हाताचे करुणी फूल नेईन तुला वेगाने. हाताचे करुणी फूल नेईन तुला वेगाने. गळतील तेवढी मी घेईन वेचुनी पाने. गळतील तेवढी मी घेईन वेचुनी पाने.
ग्रेस दैवी रे. धतड ततड. ह्यांचं काय करायचं? दैवी काय दैवी नाही फक्त करायचं, दैवी. वाचित बसायचं. हे जन्माला आले म्हणून आपण थँक्यू म्हणायचं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ए आता आपण ना वेगवेगळ्या कविता ऐकवतो ना, सॉरी मध्येच अगदी वेगळा विषय काढते. मला नारायण सुर्वेंचे तुला ऐकवते आणि ही कविता मला एवढी आवडते, म्हणजे ही काहीतरी वेगळी कविता आहे. आता ऐकवतेच, बोलायला नको जास्त. ऐकवा ऐकवा. तुझे गरम ओठ ओठावर टेकलेस तेव्हा, तुझे गरम ओठ ओठावर टेकलेस तेव्हा, तेव्हा ही रात्र अशीच होती घुमी. पलीकडे खडखडणारे कारखाने, खोल्या खोल्यातून अंथरले बिछाने, मुल्लाचा अखेरचा अल्लासाठी गजर, काटे ओलांडीत चालले प्रहर, भावंडांसह कोनाडा जवळ केला आईने, धुमसत बिछाण्यासह फुटपाथ गाठली बापाने. तुझे गरम ओठ खडीसाखर होत गेले तेव्हा, वा वा वा. तेव्हा ही रात्र अशीच होती ओढाळ. तुझे गरम ओठ खडीसाखर होत गेले तेव्हा, तेव्हा ही रात्र अशीच होती ओढाळ. खपत होतो घरासाठीच, खपत होतो घरासाठीच, विसावत होतो शीण तुझ्या काठावर, तुझ्या खांद्यावर. तटतटलीस उरीपोटी, तनू मोहरली गोबटी. एक कौतुक धडपडत आले घर भरले, हादरली चाल टाळांनी खेळेवाल्यांनी, वाकलीस खणा नारळांनी. तुझे गरम ओठ अधिकच पेटत गेले तेव्हा, तेव्हा ही अशीच एक रात्र आली नकार घेऊन, पंखांखाली 4 पिले ठेवून. कोनाडा हळहळला कळवळला, नारायणा. कोनाडा हळहळला कळवळला, नारायणा गदगदला. शिंक्यावरची भाकर घे पुटपुटला, उद्यापासून तिलाही काम बघ बाबा. गांगरलो भोवंडून स्थिर झालो, तिच्या ओठावर ओठ टेकून बिछाण्यासह बाहेर पडलो. त्या रात्री तिचे ओठ अधिकच रसाळ वाटले, अधिकच. वा वा वा. हे म्हणजे असं आहे, असं आहे. असं आहे सगळं. जिथे मला प्लीज सांग ना, मी हे कधीपासून तुला विचारायचं ठरवलं होतं. मला माहितीये तुझी वेगळ्या विषयाकडे तत्ती लागली कधी, पण नाही काही नाही, असं काही नाही. आपण कुठे, मला माझा आवडता प्राणी अमिबा आहे, कुठलाही आकार नाही त्याला, काही काळजी करू नको. हो. ही एवढी कवितेची ओढ ही कशामुळे, कुणामुळे? मराठी किंवा तुला आवाज संपणार आपलं सेशन संपणार आता. एक तासाभराच असतं ते. हा हो, तासाभरात झालाय पण. हो, म्हणजे याचा अर्थ कळलंच नाहीये आपल्याला. नाही ठीक आहे, आपण परत येऊ, हे ऑफ करून परत येऊ, माणसं आहेत तिथे. परत येऊ. खरंच मला घरात काही टीव्ही रेडिओ काही नव्हता, पण घरामध्ये गाण्याच्या कॅसेट्स आल्या होत्या, कुठेतरी बक्षीस आईने मिळवल्या होत्या. तर आई गायची, जीजी. आजोबा, आजी पण माझी गाते, पण सिनेमातली गाणी नाही. आणि लहानपणापासून भजनं, कीर्तन यांची आवड. आजोबा लिहायचे म्हणे, ते मुंबईत घोस्ट रायटर होते, लिरिसिस्ट होते, घोस्ट लिरिसिस्ट होते. तर ते एक कोणीतरी त्यांना सांगितलं हे तुझं काम नाही वगैरे, तर ते निघून गेले असं मला कळलं. पण एनिवे मला हिंदी सिनेमाचं जे संगीत आहे ना, ते माझ्या घरात आई लहानपणापासून, मी लहान असल्यापासून गायची. ते खूप होतं, माझे मामा, आई आणि सगळे ते. तर तिथून ते काहीतरी, पण मला नेमकं मला आठवते की मला ते शब्द आवडायला लागले काहीतरी, आणि मला फार लहानपणीच मला ते फार सुंदर वाटायचं की मैं पल दो पल का शायर हूं, किंवा मला त्याचं की मौजवा करे क्या जाने हमको इशारा, जाना कहाँ है पूछे नदिया की धारा, मर्जी है तुम्हारी ले जाओ जिस ओर, जियरा रे झूमे जैसे बनमा नाचे मोर. तर
मला काहीतरी वाटायचं किंवा मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे किंवा जा मैं तन्हा रहूं तुझको महफिल मिले डूबने दे मुझे तुझको साहिल मिले मौत ही आखरी एक दवा है मेरी बेवफा ही सही दिलरुबा है म्हणजे असं ते हीर रांझा किंवा मिलो न तुम तो हम घबराए मिलो तो नैन चुराए हमें क्या हो गया वगैरे. अरे ते असं आम्हाला आजही वेळ लागतं. मी असा येडा आहे म्हणजे मितालीला वगैरे विचार तू अशी बसली असते मिताली आणि मी असं लावतो रेडिओ आणि मला फार आवडतं ग ते सगळं. म्हणजे मला जर कोणी सांगितलं की शेवटची एक गोष्ट तुला आता करायची संधी देतोय तर तू काय करशील तर मी म्हणेन की मला एकदा फक्त ते कॅरावन असतं ना ते आलंय नवीन ते एकदा लावा ते संपेपर्यंत मला ऐकू द्या. मला खूप आवडतात गाणी हिंदी मराठी. मला खूप त्याच्यातनच ती कवितेची आवड निर्माण झाली. मग काहीतरी हे बघ रेवा घेऊन आली लगेच. HMV वाल्यांनो पैसे पाठवा आम्ही जाहिरात करतोय. असे करतात ना येतात ना हल्ली जाहिराती. हो त्या टाकायच्या मग तुम्हाला ते पैसे देतील. मी नाही करत. मला येत पण नाही. मी तेवढा फेमस नाही. जाऊ दे. तेव्हा तुझ्या मागचे चेहरे करून दाखवते. अरे लय आयटम येतो आमचा मस्त. रेवड़ा रेवड़ा और केवड़ा दोनों महकता है हमारे घर में. केवड़ा मोटा झाला रेवड़ा और केवड़ा मोठा भी हो गया है वही बोला है मैं. तर ती झाली ग आवड निर्माण. फक्त भाषेकडे काय मजा वाटते मला ते सगळं. मला आत्ता मोहितनी काही कविता पाठवल्या किंवा ते मोहित टाकळकर की ट्रान्सलेट कर आणि मी तेही करीन. मी ते वाचतोय आता इंग्रजी कविता आणि काय काय वाचतोय. पण मला असं वाटतं हे अजून ह्याच्यातनच मी म्हणजे आता हे बघ एक मिनिट तुला गंमत ऐकवतो. खूप जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांची कळ तुकाराम खोल पसरतो पुन्हा उगवतो सांगून उरतो तुकाराम. हे लिहिणारा माणूस दासू वैद्य. तर तत्पूर्वी नावाचा संग्रह आहे. लॉकडाऊनच्या आधीची कविता ही खरं तर सगळ्यांच्या आयुष्यातली. तल्लीन असतो आम्ही पाहताना रेसिपी बनवण्याचा कार्यक्रम मग आम्हाला लागत नाही भूक. पाहतो आम्ही योगासनाच्या कृती आम्हाला आरोग्य होते प्राप्त. पाहून सुमोच्या मारामाऱ्या आमच्या दंडातल्या बेटकुळ्या अधिकच होतात सुस्त. जाहिरात आवडली की आम्ही वस्तू करतो खरेदी. वस्तू आवडली नाही तरी आम्ही पाहतो जाहिराती. जाहिरात पाहिल्याशिवाय आम्ही करत नाही काहीच. पेस्ट साठी घासतो दात. साबणासाठी चोळतो अंग. आता तर प्रत्येक दाताला वेगळा फ्लेवर लागलाय आवडू. साबण म्हणजे तर मजाच. सरड्यासारखा साबण बदलतो रंग. अमिबासारखा साबण बदलतो आकार. मुलायम स्पर्शानेच विरघळतो साबण. लोकल चॅनल बंद असल्यामुळे काल निघालेले इंद्रधनुष्य आम्ही पाहिलेच नाही. लोकल चॅनल बंद असल्यामुळे काल निघालेले इंद्रधनुष्य आम्ही पाहिलेच नाही. वा 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 किती कमाल लिहिलंय हे. मोठा माणूस. आणि आता ते एवढं जाणवत आहे ना आत्ताच्या परिस्थितीत. किती शब्द खरा होऊन येतो. अरे आत्ताच्या परिस्थितीसाठी नको ते शेवटासाठी ठेवलंय मी. एक मला सापडली. तू बोल काय बोलत होती. दासुदाची मला आणखी एक पण कविता खूप आवडते. मरून पडलेला पांडुरंग नावाची एक कविता आहे. ती एवढी सुंदर कविता आहे ना. मरून पडलेला पांडुरंग काय कविता आहे ग ती. थांब याच्यात आहे का बघू आपण. काय आठवण करून दिलीस ग तू. तुर्तास मध्येच आहे रे. बहुतेक तुर्तास मध्येच आहे. नाही मला असं वाटतं 72 नाही त्याचं नाव वेगळं आहे. वा त्या कवितेचं नाव वेगळं आहे का मरून पडलेला पांडुरंगाचं. मी एकदा पटकन तोपर्यंत तू ऐकवतोस काहीतरी मी पटकन माझी
वही घेते. मला माझ्याकडे आहे ती आणि मला आता विषय निघालाय तर असं वाटतं की ती ऐकूया. हा, मी तोपर्यंत पटकन काहीतरी ऐकवतो. हम्म, 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 हम्म. मी पटकन वही घेऊन येते, तू ऐकव. ए स्पृहा, हा, स्पृहा ये मिळाली, सापडली. सापडली? मला पण हम्म. सापडली. तू ऐकव जी तू. नाही ऐकव ना, ऐकव स्पृहा. नाही 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 नाही, सॉरी, मी दुसरीच, मला ती वही नाही सापडते. तू ऐकव. मी वेगळीच वही उचलून आणली घाईघाईत. बर. वक्तशीर मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत वेळेवर पोहोचतो तसा येऊन पोहोचला पाऊस. वक्तशीर मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत वेळेवर पोहोचतो तसा येऊन पोहोचला पाऊस. एखादं आदिम तत्वज्ञान रुजवावं तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात. वक्तशीर मुलगा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत वेळेवर पोहोचतो तसा येऊन पोहोचला पाऊस. एखादं आदिम तत्वज्ञान रुजवावं तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात. मग भुरभुर वारा सुटला. छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्याप्रमाणे काळे ढग नुसतेच तरंगत गेले. मग भुरभुर वारा सुटला. छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्याप्रमाणे काळे ढग नुसतेच तरंगत गेले. वाट चुकलेल्या भ्रमिष्ठ माणसासारखा अचानक पाऊस बेपत्ता झाला. बियाच्या पोपटी अंकुरानं जमिनीला धडका मारून वर येण्यासाठी रचलेले मनसुबे दिवसागणिक वाळून गेले. बियाच्या पोपटी अंकुरानं जमिनीला धडका मारून वर येण्यासाठी रचलेले मनसुबे दिवसागणिक वाळून गेले. जन्मतःच दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्यातल्या वरांड्यात विमनस्क फेऱ्या मारतो तसा शेतकरी धुऱ्यावर उभा. जन्मतःच दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्यातल्या वरांड्यात विमनस्क फेऱ्या मारतो तसा शेतकरी धुऱ्यावर उभा. लांबवर टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपुराकडे निघालेली दिंडी. लांबवर टाळ मृदुंगांच्या गजरात पंढरपुराकडे निघालेली दिंडी. आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग. आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग. भीषण. फारच भीषण. तर भीषण तर आहे. कंठात दिशांचे हर विसर्ग उच्चारण. अहो मला ते हे मिळत नाही का, कवितांच्या गावा जावे नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये अरुण म्हात्रेंची एक फार अप्रतिम कविता आहे की, ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरीही सावली भेटायची. मी शोधायचा प्रयत्न करू. पावसाला पेच होता ह्या सरी वळवू कुठे, चिंबताना ती पुलाखाली नदी थांबायची. गवतही भोळे असे की साप खेळू द्यायचे. गवतही भोळे असे की साप खेळू द्यायचे. सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची. वा 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 वा. फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी. फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी. पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची. ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची. आणि वरनिळी कौले नभाची डोंगराची भिंत ती,
ते नदी काठी भटकणे हीच शाळा व्हायची. जीर्ण या वा वा वा. पत्रातुनी जीर्ण या पत्रातुनी मी निरखतो मजला असे. जीर्ण या पत्रातुनी मी निरखतो मजला असे. ती जशी हलक्या हाताने भाकरी परतायची. ते दिवस वा आता वा वा. कुठे. आणि त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे झिंगती जुनी. झाडे जुनी. हात देताना तिला त्या माझीच तिच्या फांदी व्हायची. फांदी व्हायची. त्या तिच्या बघा. वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी. हात देताना तिला माझीच फांदी फांदी व्हायची. व्हायची. वा वा वा. कैक वाटा चाललो पण विसरलो पोचायचे. कैक वाटा चाललो पण विसरलो पोचायचे. नेमक्या वळणातुनी ही पावले परतायची. ते दिवस आता अरे. कुठे जेव्हा फुले बोलायची. हे पुस्तकात नाहीये ग हे. मला हे नवीन ओळी सापडल्या या. काय म्हणतोस? मी हा, आता पुस्तक. तू बोलत असताना इंटरनेटवरती बघतीये, तर या इंटरनेटवरती हा. या सगळ्या ओळी काय सापडल्या माहिती. मला. नाही नाही हे नाहीये. त्या ओळी परत सांग काय होत्या त्या. त्या तिच्या वाटेवरी. अ, थांबा एक मिनिट. कैक वाटा चाललो पण विसरलो पोचायचे. नेमक्या वळणातुनी ही पावले परतायची. दूर ती गेली तरीही सावली भेटायची. सावली भेटायची. क्या बात आहे यार. क्या बात आहे. म्हणजे हो हो हो. हा असं आहे. असं आहे हे तुला कशी आवड सगळं. सई आहे आवड लागली चिकू. तुला कशी कवितेची आवड लागली. मला ना खरं सांगू का, मी लिहायला लागले 9वीत असताना एका स्पर्धेसाठी. आणि तेव्हा तू जसं मगाशी म्हणालास की कोणीतरी मी लिहिते ते ऐका, कोणीतरी मी लिहिते ते ऐका, असा जो एक ऐकवण्याचा रोग होतो सगळ्यांनाच त्या वयामध्ये, तसा मलाही झाला. आणि मग मी खूप वेड्यासारखं लिहत बसायचे. पण ना मी 11वी-12वीत असताना मला जितू शंकर वैद्य सर भेटले, अरुणाताई ढेरे भेटल्या, मग नलेशदादा पाटील भेटले, अरुणदादा म्हात्रे, ह्या सगळ्यांची कुठे माझी भेटले मैत्री म्हणजे? होती लिटरली. म्हणजे माझी ओळख झाली त्यांच्याशी कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या कार्यक्रमांत. तर आणि मी बिनधास्त जाऊन बोलायचे त्यांच्याशी. त्यांच्या कविता मी थोड्या थोड्या वाचलेल्या होत्या. पण ह्या सगळ्या लोकांनी ना ते वेड लावलं. म्हणजे ते कविता ती पलीकडे गेली. म्हणजे नुसत्या आवडीच्या पलीकडे गेलं ते. तोपर्यंत असं काही फारसं कविता वगैरे असं वाटलेलं नव्हतं त्याच्या आधी मला. पण वैद्य सर किंवा अरुणाताई यांच्याशी मला गप्पा मारायला मिळाल्या तेव्हा. आणि त्यांनी सांगितलं की आता थोडं लिहिण्याला पॉज लागला पाहिजे, कारण आता वाचलं पाहिजे. वाचलं पाहिजे. बरोबर. किंवा पाडगावकर सरांकडे मला आठवतंय, मंगेश पाडगावकरांकडे चांदण चुरा नावाचा माझा कविता संग्रह घेऊन गेले होते. आणि बिनधास म्हणजे भाऊ मराठे जे आहेत निवेदक होते, मी अजूनही त्यांना आहे तसंच म्हणते. तर त्यांनी मला त्या कविता घेऊन पाडगावकरांकडे पाठवलं थेट. आणि मी आणि आई सायनला त्यांच्या घरी गेलो पाडगावकर सरांच्या. आणि त्यांनी अशा चाळल्या कविता आणि म्हणल्या की तू किती वर्षांची आहेस, काय करतेस तू, कितवीत आहेस. आणि मग त्याच्यानंतर मला म्हणले की तू वाचतेस काय. मी म्हटलं की, आणि मग ततपप व्हायला लागलं, कारण एकतर पाडगावकरांच्या समोर आपण बसलोय, एक चष्मावाला माणूस असा आपल्याकडे बघून काय वाचतेस वगैरे विचारतोय, तर भीती वाटली मला. आणि ततपप करत करत मग मी तुमच्यात कविता वाचते, मग अमुक कविता वाचल्यात, तमुक कविता वाचल्यात. आणि मग ना ते भराभरा बोलायला लागले. तू शांता शेळके वाचलेस, तू इंदिरा संत वाचलेस, तू विशाखामधल्या कविता तुला पाठ आहेत कुसुमाग्रजांच्या. आणि मला सुचे ना काही. तर त्याच्यावर ते मला म्हणाले की वाचलं नाही समजा तर लिहायचंच नाही. आणि जर लिहायचं असेल तर कंपल्सरी वाचायचं. आणि मग म्हणाले तू 8 दिवसांनी परत ये, तुझ्या कविता मी वाचतो, आणि मला जर आवडल्या नाहीत त्या तर मी एक अक्षरही खोटं लिहिणार नाही, मी तुला आत्ताच सांगून ठेवतो. तर आम्ही ओके म्हणलो आणि तिकडनं निघालो. आणि 8 दिवसांनी परत गेलो त्यांनी दिलेल्या वेळेला त्यांच्या घरी. आणि तेव्हा ते म्हणाले की तू बरं लिहितेस, तुझ्या वयाला तू काही वाईट लिहित नाहीस, पण तुला गुप्त कळत नाहीत अजून, बिनचूक लिहिता येत नाही, त्याचा अभ्यास कर आणि मग लिही, घाई करू नकोस. तर ते घाई करू नकोस हे जे होतं ना, ते वेळेत सांगणारं कोणीतरी भेटलं. आणि असे जे सगळे आजी आजोबा भेटले ना, जे
त्यामुळे धावण्याआधी खूप चालायला खूप शिक, चालण्याआधी नीट उभं राहायला शिक आणि उभं राहण्याआधी स्वतःच्या पावलांना ओळखायला शिक. वा. असंच काहीच. तू विशाखा म्हणालीस तर मी एका व्यक्तीला इथे आमंत्रित करतो. ये ग इकडे, ये ना. हा हा. माझी त्या धर्मपत्नी कुसुमाग्रजांची कविता ऐकवत आहेत का काय? कुसुमाग्रजांची कविता ती ऐकवणार आहे. चला एक मिनिट. हा, ही नाही. मिताली जोशी यांचं खूप खूप स्वागत. हे जे कवितेमध्ये आणि गाण्यात रमणारं एक कुटुंब आहे. मिताली माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि खरं तर जितू माझा नंतर झालेला मित्र आहे. मिताली माझ्या आधी झालेली मैत्रीण आपली एक आपण आणि तो मला आपण दुसऱ्यांदाच भेटलो होतो आणि हो, तेव्हा राहिली होतीस आणि आपण रात्रभर कविता म्हटल्या होत्या. तुला जर आठवत असेल कविता तर. म्हटल्या होत्या. येस येस असं आहे. येस येस. तर तू विशाखा असं आहे. ऐकवतेस. विशाखा मधलं काय ऐकवतेस? आता अचानकच यांनी मला बोलवलं इकडे, पण मला एक कविता आहे जी मला झोपेतनं उठवलं तरी म्हणता येते. चेतन दातार जे खूप मोठे दिग्दर्शक होते. चेतनला होते म्हणणं हेच कसं तरी होतं. तर चेतन नाटक बसवायला आला होता ललित कला केंद्रात आणि तो वाडा बसवत होता. आणि अचानक एक दिवस कळलं की दुबेची नाटक बघायला येणार आहेत. तर चेतन हा. म्हणाला की कविता कोणाला येतात, कोणाला पाठ आहेत. तालीम बघायला येणार होते दुबेची. तर मी म्हटलं मला खूप कविता पाठ आहेत. तर तो म्हणाला उत्तम, खूप चांगली साडी नेस एखादी आणि दुबेजी आले की त्यांना कविता म्हणून दाखव. तर म्हटलं हे काय अचानक, ते तालीम बघायला येत आहेत. तर त्याचं म्हणणं होतं की ते तालीम बघतील, मग ते सूचना करतील, मग ते खूप इंटरेस्टिंग आणि खूप ब्रिलियंट काहीतरी सुचवतील आणि मग नाटक बदलून टाकतील आणि मग ते त्यांचं नाटक होईल आणि मला ते काहीच नकोय. त्यापेक्षा तू सुंदर तयार हो आणि त्यांच्यासमोर कविता म्हण, म्हणजे ते तुम्ही दोघं जण बघून घ्याल. पुढचे 2-3 तास आम्ही सुटलो आणि मग तालीम संपेपर्यंत ते तुझ्याशी त्या कवितेबद्दलच बोलत बसतील किंवा कशी तुला ती म्हणताच येत नाही ह्याच्याबद्दलच बोलत बसतील. तर हा त्याचा एक कट होता आणि त्या निमित्ताने त्यांनी माझ्याकडनं आही नकुल कविता म्हणून घेतली. तर वा वा चेतननी जशी मला म्हणायला शिकवली तशी मी म्हणण्याचा प्रयत्न करते. कविता आहे अही वा नकुल. वा. ईर्षा. मी कदाचित रेफरन्स साठी मला असं वाटतंय की मला ती लक्षात राहील. अगदीच एखादं कडवं एखादी ओळ अडली तर तू मला सांग, कारण ती साधारण सगळ्यांना पाठ असलेली कविता आहे. अही नकुल म्हणजे साप आणि मुंगूस, नाग आणि मुंगूस ह्याची ती कविता. सुरू करते चेतननी शिकवल्याप्रमाणे. इर्षाद. ओतीत विखारी वातावरणी आग, ओतीत विखारी वातावरणी आग, हा वळसे घालिता आला मंथर नाग. मधुनीच वा. उभारी फणा करी फुतकार, मधुनीच उभारी फणा करी फुतकार, ये ज्वालामुखीला काय अचानक जाग. कधी लवचिक पाते खडकावर लवलवते, कधी वज्र धरेवर गगनातून कडकडते, कधी गर्भ रेशमी पोत मध्ये जरतार, प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते. वा वा वा. मार्गावर ह्याच्या लवत तृणाची पाती, मार्गावर ह्याच्या लवत तृणाची पाती, पर्णांवर सुमने मोडून माना पडती, हा दरती झुडपे थरथरती नववेली, हा दरती झुडपे थरथरती नववेली, जणू गुलाम सारे या सम्राटा पुढती. चालला पुढे तो, चालला पुढे तो, काय ऐट आनंद, अग्नीचा ओघळ ओहळतो जणू मंद, टाकली यमाने कट्यारवा कनकाची, टाकली यमाने कट्यारवा कनकाची, चालली बळीचा वेध घेत ही धुंद. वा तांडव करता सोम प्राशनी काली, रक्तात नाहली शिरमुंडावळ भाली, थैथया नाचता नरडांवर प्रेतांच्या, हे कंकण निखळून पडले भूवर खाली. चालला पुढे तो, चालला पुढे तो, लचकत मुरडत मान, अवतरे मूर्तिमान मल्हाराची तान, चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य, चालला वा वा. मिताली. मान करीच महान.
हा थांब, हा थांब, कुणाची जाळीमध्ये चाहूल, अंगार कणापरी नयन कुणाचे लाल, आरक्त ओठकी ध्वजा जणू रक्ताच्या, रे नकुल आला, आला देख नकुल. नकुल. थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा, थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा, रिपू समोर येता सोडून न आडोसा, भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा, घे फणा उभारून मरणाचा कानोसा. पडलीच उडीती, पडलीच उडीती तडितेचा आघात, उल्के परी तळपत कण्यात घुसले दात, विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प, फुंफार करी अन पिशापरी त्वेषात. रण काय भयंकर, रण काय भयंकर, लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात. रण काय भयंकर, लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात. जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढ घनाशी झुंजे वादळवात. क्षणी धुळीत गेली वाहून ती विषधारा, क्षणी धुळीत गेली वाहून ती विषधारा, शतखंडित झाले ते गर्वोन्नत उर. क्षणी धुळीत गेली वाहून ती विषधारा, शतखंडित झाले ते गर्वोन्नत उर. विच्छिन्न तनूतून उपसून काढून दात, विच्छिन्न तनूतून उपसून काढून दात, वाऱ्या परी गेला नकुल वनातून दूर. संग्राम सरे, संग्राम सरे, रक्ताचे ओघळ जाती, आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती. पिंजुनी कापसा परी पडे नाग, तो पिंजुनी कापसा परी पडे तो नाग. ते खंड गिळाया जमले कीटक भोवती, ते खंड गिळाया जमले कीटक भोवती. वा 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 मिताली. असं कुसुमाग्रजांचं म्हणणं होतं. त्यांनी ही एक रूपकात्मक लिहिलेली कविता आहे. इट इज अ पॉलिटिकल पोएम. तर तुम्ही परत वा वाचली वा, आणि क्या बघितलं आपल्याला ते कळतं. असं आहे. नक्कीच नक्कीच. थँक्यू मिताली, थँक्यू. आज हे कुटुंब रंगले काव्याचा असा एक एपिसोड जो झाला खूपच मजा आली. आणि आपले खूप मित्र आहेत. गौरी नलावडे आहे, हाय करतीये ती. आणि सई होती मगाशी, आणि सईने सुद्धा हाय सांगितलंय. तर मला जितूला पण सांगायचंय. वा वा वा, वा जी वा, तू आलाय फारच. परत. आता मी देते पण. आणि आपण कविता वाचायला फक्त भेटूयात. आपण बरेच दिवसात ते केलं नाहीये. हे बघ, ते हे करतात ना, मस्त. ते हे येतात काय? ना, एका गायक असतात बघ, ते गाऊन झालं की दुसरा येतो मध्ये, मग ड्रेस बदलून येतात बघ. तू नोटीस नाही केलं? ए थांब, मी केलं अच्छा, नोटीस. मी तुला म्हणणार होते आणखी आवरून छान गुणीबाळ दिसतोयस आता. गुणीबाळ थांब हा जरा, मला हे असं याच्यावर हे बरोबर होतं इतका वेळ. अचानक काहीतरी झालं. अचानक बफर व्हायला लागलं. हे खूप चांगलं चाललं होतं. जी तू कुठे गेलास तू तेवढ्यात? हा, इथे काय ऐकू काय म्हणते? ऐकू येतंय ना तुला आता? हो, पण ते कविता आहे ना, कविता म्हणत असताना हे असलेलं बरं, कारण याच्याने ना साऊंड खूप चांगला जातो. नाहीतर ते मी ऐकली मितालीची कविता आतून, म्हटलं बघूया कसं म्हणते. छान म्हटली, दीर्घ कविता. असं आहे, कुटुंब रंगले काव्यात. हे थांबा, मी हे जॉईन करण्याचा प्रयत्न करतोय. हो, कर. ब्लूटूथ जॉईन करतोस ना तू? जॉईन म्हणजे कनेक्ट. तर मी हॅलो. सांगत होते जितू की सई बोला. सुद्धा होती इकडे, लाईव्ह ऐकत होती ती आपल्या. आणि तिने पण हाय सांगितलंय आपल्याला आणि लव्ह सई यू तामणकर ती होती म्हणजे गेली ती? येस. म्हणजे ती मगाशी होती. आता अजून ती लाईव्ह मध्ये आहे का नाही मला माहित नाही. ओके. नाही, जितू पण तुला सईकडे माझ्या हंबरून वाचणाऱ्या आठवते का रे?
हंबरून वासराले मला व्यवस्थित आठवते, पण ती आहे युट्यूबवर. म्हणजे ती नको आता. म्हणजे ती आहे युट्यूबवर. जेव्हा ज्याला हवं तेव्हा तो बघू शकतो. जरा काहीतरी ठीक आहे, कारण खूप लोकांच्या म्हणजे खालती लोक जे बोलतायत ना त्याच्यात खूप जणांनी हंबरून वासर आले म्हणशील का विचारलंय. तर मग ठीक आहे, युट्यूब वरती ज्यांना ज्यांना हंबरून वासर आले बघायचे त्यांनी प्लीज बघा. हंबरून वासराले कारण आज युट्यूबवर. आणि ते आपण उलट नाही ऐकवत तेव्हा आहे. त्यात तेव्हाचा जो नवखेपणा होता ना, मला असं वाटतं की एक खरं तर या फोनमध्ये ती कविता आहे, धुमिलची कविता आहे, की ते तिसऱ्या वाचनानंतर ती कविता निघून जाते आपल्यातनं, असं काहीतरी ते आहे. तर हंबरून वासराले त्यावेळेला जितकं मला ते पोटतिडकीनं वाटत होतं, आता मी ते जे पोटतिडकीनं वाटत होतं त्याची ऍक्टिंग करीन, जी मला नाही करायची. तो जो नवखेपणा आहे ना त्या सादरीकरणातला, आणि कोणी रेकॉर्ड करते का, ते व्हायरल होणार आहे, दॅट वॉज द फर्स्ट थिंग जी माझी व्हायरल झाली. त्याच्या आधी माझं काहीच व्हायरल झालं नव्हतं, आणि माझंही नाही. म्हणजे ती सद पाचपोळांची कविता ती व्हायरल झाली. पण मला काय बरं डोक्यात आलं होतं का, मी संदीप खरेचं काहीतरी मी वाचलं होतं, ते होतं माझ्याकडे. आता मी वैभ्याचं पण पुस्तक शोधतोय, साला ते मिळत नाही. पण काय करायचं, बोला बोला बोला. तुला जे आवडेल ते. ऍक्च्युली मला एवढं भारी वाटतंय ना, आजचा जो एपिसोड आहे जितू, तो लॉंगेस्ट एपिसोड आहे आजपर्यंत आमचा झालेला. म्हणजे आणि 700 लोक थांबली आहेत. हो, आणि ती तर थांबणारच, कारण त्यांना तुला ऐकायचंच आहे. आज तू येणार आहेस त्याच्यामुळे ही एक्साइटमेंट होती सगळ्यांच्या मनामध्ये. पण आय एम सो ग्लॅड की हा कुठे गेला वेळ, हा काहीच कळलं नाही, आणि म्हणजे फार मजा आली. मजा आहे. मी काल रात्री एक कविता लिहिली. आमच्या म्हणजे आपण घरात आहोत त्यामुळे अनेक वेळेला आपल्याला, पण ती पण आहे याच्यावर, इन्स्टावरच आहे. पण तरी काय ती ऐकू बरं? ऐकवलीस तरी चालेल, कारण शेवटी तुझ्याकडनं ऐकण्यात जी गंमत आहे ना ती आहे. आणि प्रसाद ओक आहेत आपल्या लाईफ मध्ये, आणि ते आपल्याला लव्ह यू म्हणतायत. शिरसाष्टांग नमस्कार प्रसादजी ओक. प्रसादजी ओक फार मोठा नट आला. येस, आणि अनिता दाते पण आहे आपल्या लाईफ मध्ये जितू, अनिता आपली डार्लिंग. येस. अनिता काय काम करायची यार. मोहितच्या 2 नाटकं होती. एक नेक्रोपोलिस नावाचं नाटक होतं महेश एलकुंचवारांच्या ललित लेखावर आधारित, आणि उणे पुरे शहर एक. म्हणजे बाबा रे बाबा, फारच ब्रिलियंट काम करायचे. आणि माझी फेवरेट. काय बरं ऐकू. तू काही ऐकव, म्हणजे वी आर ऑल युअर्स. या बट बरं चल, काल जी लिहिली ती ऐकवतो जरा. ती मितालीसाठी लिहिली होती, की मितालीसाठी लिहिता ते वेगळी एक कविता आली. तर दर्द अगर सीने में है तो झांक ले पेड़ों की शाखाएं. दर्द अगर सीने में है तो झांक ले पेड़ों की शाखाएं. बात अगर कोई बिगड़ गई तो शायद दूजी ही बनाए. नजर है धोखा रिश्तों का पर कई यार हैं कई नजारे. नजर है धोखा रिश्तों का पर कई यार हैं कई नजारे. बाह अगर कोई छूट गई तो बादल बैठे बाह पसारे. बाह अगर कोई छूट गई तो बादल बैठे बाह पसारे. कोई जो रूठे मन मुटाव से चमक आंख की ना मुरझाए. कोई जो रूठे मन मुटाव से चमक आंख की ना मुरझाए. हंसी है हंसी आने दोगर दूजे के ही आंख से आए. हंसी है हंसी आने दोगर दूजे के ही आंख से आए. हर बारिश से पहले धुंधली आंख से तेरे आंसू टपके. मौसम भी बदले है मौसम धीमी धीमी सांस सा चुपके.
हर बारिश से पहले क्या धुंधली बात। आंख से तेरे आंसू टपके, मौसम भी बदले है मौसम, धीमी धीमी सांस सा चुपके, मुश्किल है जीना लेकिन सुन, इतना नामुमकिन तो नहीं है। मुश्किल है जीना लेकिन सुन, इतना नामुमकिन तो नहीं है। बिछड़ गया अगर कोई तुझसे, तेरा पहला कदम वही है। बिछड़ गया अगर कोई तुझसे, तेरा पहला कदम वही है। दो कदमों का सफर सभी का, एक और एक के बाद चला है। दो कदमों का सफर सभी का, एक और एक के बाद चला है। उगने से पहले रोजाना सूरज हर एक रोज ढला है। उगने से पहले रोजाना सूरज हर एक बार ढला है। जीने की आदत है बुरी पर नशा है आखिर उतरेगा ही। जीने की आदत है बुरी पर नशा है आखिर उतरेगा ही। खेल वक्त का तिनका तिनका तेज हवा में बिखरेगा ही। है नसीब मेहमान हमेशा, है नसीब मेहमान हमेशा, लेकिन वो पाबंद नहीं है। तू है चार दीवारी में पर मन तो तेरा बंद नहीं है। है वाह नसीब वाह जीतू, वाह। है नसीब मेहमान हमेशा, लेकिन वो पाबंद नहीं है। तू है चार दीवारी में पर मन तो तेरा बंद नहीं है। उड़ने की हो सोच तो मन के पर जादू से उग आएंगे। उड़ने की हो सोच तो मन के पर जादू से उग आएंगे। बहने की बस बात है इतनी, चाहोगे तो बह जाओगे। बहने की बस बात है इतनी, चाहोगे तो बह जाओगे। रंग चुराती तितली फिर भी फूलों पर वो बोझ नहीं है। रंग चुराती तितली हाँ, फिर भी कितनी फूलों पर वो सुंदर। फूलों पर वो बोझ नहीं है। सोच रहा तू सोच के अंदर ऐसी कोई सोच नहीं है। सोच रहा तू सोच के अंदर ऐसी कोई सोच नहीं है। फिक्र जवाबों की ही खातिर जब चाहे, फिक्र जवाबों की ही खातिर जब चाही मुस्कान हुई है। फिक्र जवाबों की ही खातिर जब चाही मुस्कान हुई है। आसानी के आगे, आसानी के आगे मुश्किल जब आई आसान हुई है। फिक्र वाह जवाबों की ही वाह। खातिर जब चाही मुस्कान हुई है। आसानी के आगे मुश्किल जब आई आसान हुई है। तू जो चाहे आ जाएगा तेरे ही घर सुख अनजाना। तू जो चाहे आ जाएगा तेरे ही घर सुख अनजाना। पहला गा या आखिरी गा ले, तुझे मिला है एक ही गाना। पहला गा या आखिरी गा ले, तुझे मिला है एक ही गाना। क्या बात है। आणि मला ती मुश्किल ची प्लीज परत एकदा ओळ ऐकव, मला ती विलक्षण आवडली. फिक्र जवाबों की ही खातिर जब चाही मुस्कान हुई है। फिक्र जवाबों की ही खातिर जब चाही मुस्कान हुई है। आसानी के आगे मुश्किल जब आई आसान हुई है। आसानी के आगे मुश्किल जब आई आसान हुई है. फारच कमाल, असो. फार कमाल. तर असं आहे. वा. कविता 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 कविता. हं, मजा आहे. हे असंच चालू राहावं असं वाटतंय रे. हे संपूच नाही. हो. नको पण आपण लोक पण आता जायला लागली. मला असं वाटतं आपण जायला पाहिजे का. हे बघा काय आहे. हा 1+1 फ्री. तू ऐकवणार आहेस काय कविता परत? मगाशी म्हणाली होतीस विचार करून तिला ऐकवतो. ऐकू येत नाहीये तिला. तू ऐकवणारस का कविता असं अच्छा. विचारते. ए परत बफर होताय तुम्ही. मला दिसत का म्हणजे इथे बफर व्हायला लागलाय तुम्ही परत. हॅलो हॅलो हा येस. हा हॅलो हॅलो येस माईक आलात टेस्टिंग. आलात हॅलो आलात. हॅलो हॅलो. हो आता तू दिसत का नाहीयेस? अरे हे काय झालं. हा तू बदललास कॅमेरा. हा मोड बदल. मला ऐकू काय येत नाही अचानक. हा तुझं डिस्कनेक्ट ब्लूटूथ झालं होतं. डिस्कनेक्ट हा झालंय का? तर मला असं वाटतं की हा येस येस. थांबूया आता. म्हणजे एक आखरी जलवा करके रुक जाते हैं. डन ऍज यू से. कारण हे इतकं बहारदार होतं आतापर्यंत आपण जे काही बोललोय ते. आणि आय थिंक म्हणजे हे परत परत आपण असं भेटलं पाहिजे रे जितू. काय म्हणजे माहिती. मे हे बी बघ ऑनलाईन म्हणजे पण प्रत्यक्ष. हा म्हणजे मला असं वाटतं की हो
आता एक मला वाटतं उद्या किंवा परवा मी स्पृहा अजून ठरवलेलं नाही, पण मी कदाचित युट्यूब चॅनल उघडतोय माझं. मी एक हे केली आहे, वा. पोलिसांवर रॅप लिहिला मी, आणि तो चुकून मलाच गावा लागला, कारण मजेशीर आहे ते सगळं प्रकरण. पोलिसांना मारतानाचे व्हिडिओ बघितले मी, म्हणजे पोलिसांना लोक मारतायत, तर त्याच्यातनं उद्विग्न हो, होऊन मी हो. जरा एक रॅप लिहिलाय, तर तो येईल उद्या परवा असं मला वाटतंय. लेट्स सी. सो प्लीज शेवटची हा युट्यूब चॅनल जो आहे तो लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो. म्हणजे हा जो खजिना खजिना मी म्हणतेय तो थेट त्याच्याकडनंच तुम्हाला ऐकायला मिळेल, त्याच्याच युट्यूब चॅनलवर. वा वा. नाही, मला ते कविता शिअर ते कवितांसाठीच असेल, त्याच्यावर दुसऱ्या कुठल्या सटरफटर गोष्टी, माझा सिनेमा येतोय बघा वगैरे हे असं नसेल. कारण मला असं वाटतं काय माहिती ते किती फॉलोअर्स आणि काय कसं काय ना, ते त्याच्यावर सगळं. मला तर असं वाटतं माझं ते फेसबुक आणि ट्विटर हॅक झालं, अनेक फॉलोअर निघून गेले, मग मी ते करत नव्हतो रिओपन. आता क्वारंटाईन मध्ये ते लाईव्ह जावं लागतं म्हणून हे एवढं इन्स्टा राहिलंय. बाकी काय काय आलं ग, टिकटॉक आलंय, ते आणखी काय आलंय, काय ना काय. टिकटॉक, हो टिकटॉक तर माझ्या समजण्याच्या पलीकडे. स्नॅपचॅट नावाची एक गोष्ट आहे जी म्हणजे मला असं वाटतं की मी आयदर जुनी तरी झाली आहे किंवा काहीतरी खूप बदललंय, नाही, मी कारण तुला याच्याशी सांगू, आपला काही संबंध नाही असं वाटतं. सोशल मीडिया धृतराष्ट्र आहेत. आता दुर्योधन दुःशासन वगैरे येत आहे, 100 होतील. हो, आणि बघ ना ते आपोआप आंधळा पण आहे ना सोशल मीडिया, त्यामुळे ते. वा वा वा. किती खरं. तर अरुण कोलटकर यांची कविता याच्याने आपण संपूया. नक्की. काय करूया ग, ही जरा अशी कविता आहे ना, अशा वेळेला अशी कविता नको का? तू कुठली वाचतोयस? एक वेळ पण अशी शेवटी येईल की ज्याला ज्याला म्हणून शक्य असेल तो जाईल धडपडत, चालत, खुरडत, सरपटत. नको. काय लोक अशा पद्धतीनं चालली आहेत ना आपापल्या गावांकडे, आणि ते सगळं ते बघवत नाही. लोक मला जेव्हा म्हणतात ना मी बोर झालोय, मला असं वाटतं कुठे झालायस बोर तू, म्हणजे कुठे आहेस आता सध्या? तर काय घरीच आहे. कोणाच्या? माझ्याच. भाड्याच्या असल्यास घरी तरी 3 महिन्यांचं भाडं माफ केलं सरकारने. काही माणसांना गरज नाहीये, ती चालली आहेत कुठेतरी, ट्रॅव्हलिंग. जितू स्वानंद किरकिरे आहे लाईव्ह, आणि स्वानंद सांगतोय की प्लीज वाचतो मी जोगिया आत्ताच वाचली स्वानंद. मी एक मला एक कविता, तसा तो रोज सायंकाळी. स्वानंद ऐक, ही कवीवर केलेली कविता आहे. तसा तो रोज सायंकाळी आपसूक समुद्रावर जात असे, पायावर आदळणाऱ्या लाटा रोज पुसायच्या त्याच्या पायाचे ठसे. तसा तो रोज संध्याकाळी आपसूक समुद्रावर जात असे, किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा रोज पुसायच्या त्याच्या पायाचे ठसे. विसरलो. मी तू आठवती कविता तोपर्यंत मला आठवतंय की मी तुझ्या एका कवितेवर एक कविता केली होती, ती तुला ऐकवते पर्यंत. कुठल्या कवितेवर? तुला आठवतंय का? मला ती कविता आठवत नाहीये आता, पण आपला एक ग्रुप तू तयार केला होतास कविता आवडणाऱ्या लोकांचा. जिथे माझ्या कवितेला रिस्पॉन्स नाही म्हणून कोणीतरी मला सांगितलं आणि दुसऱ्या एकाने फोन करून सांगितलं त्याच्या कवितेला आम्ही कसा रिस्पॉन्स आहे, मग तिथे मी बंद करून टाकतो ग्रुप. पण त्या कवितांच्या ग्रुपमधनं
फार खूप काय काय छान गोष्टी मिळत होत्या. त्यात तू एक कविता पोस्ट केली होतीस जी मला एवढी आवडली होती की त्या कवितेवर, खरं तर ही तुझ्यावर केलेली कविता आहे, तर ती तुला ऐकवते. तोपर्यंत तू तुझी कविता आठवण आणि आपण थांबूया. विसावलेले क्षितिज भासे क्षणात आहे क्षणात नाही. विसावलेले क्षितिज भासे क्षणात आहे क्षणात नाही. विझून गेल्या कुण्या जीवाला तुझी असोशी कवेत घेई. विसावलेले क्षितिज भासे क्षणात आहे क्षणात नाही. विझून गेल्या कुण्या जीवाला तुझी असोशी कवेत घेई. इथे जगाची तऱ्हाच न्यारी कणाकणाने इथे मरावे. इथे जगाची तऱ्हाच न्यारी कणाकणाने इथे मरावे. मुक्या मनाचे अबोध गाणे कुणी कुणाचे रडू पुसावे. तुझ्या अनावर प्रवासातया लुकलुकणारी व्यथा चांदणी. तुझ्या अनावर प्रवासातया लुकलुकणारी व्यथा चांदणी. भिंगर भिवरी जणू वेदना दुःखाचीही कशी मांडणी. खोटे खोटे नाटक जगता पुन्हा वाटते खरे जगावे. खोटे खोटे नाटक जगता पुन्हा वाटते खरे जगावे. भिरकावून हे पाश सोवळे तुझ्या कोवळ्या जगात यावे. तुझ्या कोवळ्या जगात यावे. वाह 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 वाह, बहुत बहुत अच्छा यार, बहुत अच्छा. वो मेरे को याद नहीं आ रहा है. म्हणजे मी काय काय होतं म्हणजे तसा तो रोज संध्याकाळी आपसूक समुद्रावर जात असे. किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा रोज पुसायच्या त्याच्या पायाचे ठसे. आकाशाला डोळ्यातला सोनेरी रंग देऊन तो अंधार घेऊन यायचा. वाट पाहणाऱ्या उंबरठ्यावर स्वतः पाहुणा होऊन बसायचा. घरदार निंदा नमस्कार, घरदार आई बाप निंदा नमस्कार शिव्या शाप त्याला आपलं असं काही वाटायचंच नाही. घरदार आई बाप निंदा नमस्कार शिव्या शाप त्याला आपलं असं काही वाटायचंच नाही. पुस्तक दारू मेहफिल प्रेयसी चढत्या वयाशी त्याला कोणी गाठायचंच नाही. रस्त्यात भुंकणारी कुत्री त्याला पाहून शांत व्हायची. त्याच्या वाटेवर एक वेडी उड जाएगा गायची. एक दिवस पायाखालची वाळू तुडवत गेला तो समुद्राच्या आत. निसटला होता आधीच कधीतरी नकळत्या वयाची होताना सुरुवात. भरती ओहोटीला न जुमानता विरून गेला. तरंगांखाली स्वभावाप्रमाणेच खोल खोल बुडून गेला. परंतु विसर्जन मात्र आज आहे. त्याने जपून ठेवलेल्या 2 गोष्टींचं. एक फोटो त्याच्या जुन्या डायरीत दडपून ठेवलेला आणि दुसरी रात्रीकडून उसने घेतलेले त्याचे अंधारलेले डोळे. वाह वाह वाह. तो एक आखरी हिंदी सुनाते हैं फिर हम लोग रखते हैं. आता हे नका म्हणू ना मराठी. काहीतरी पडलं मिताली ओरडणार. एक बात बुनी थी मैंने ख्याल से उजली थी. एक जगह थी देखी मैंने एक सफर से निकली थी. मैं ठहरा था फिर रुका भी और सोच के अंदर थमा भी. हवा ले आई थी कुछ कुछ मौसम ने उंडेला. आसमान बिछा था कुछ कुछ सीने में मन मैला. भीड़ भुलक कर दौड़ती दीवार का कोना मैं अकेला. संवाद किया खुद से मैं खो गया. सुखी रहा मैं खोल आंख जब सो गया. मान मरा तब रोज के करतब हंसी को पहने सिए हुए लब. मान मरा तब रोज के करतब हंसी को पहने सिए हुए लब. मिलनसार मैं जानिसार आंखों में पर उलझा था. एक घाव जमी का झुलसा था. जिंदा रहा पर शर्मिंदा रहा. कारोबार कुछ चुनिंदा रहा. महफिल में मैं खूब गया. शब्दों में फिर मैं डूब गया. महफिल में मैं खूब गया. शब्दों में फिर मैं डूब गया. घर पहुंचा तो पता भूल गया था.
ऊपर उठने में मेरा मूल गया था। भूला पर भटका नहीं, छुआ मगर अटका नहीं। भूला पर वाह, भटका वाह। नहीं, छुआ मगर अटका नहीं। एक आग लगी थी बरसों तक, क्यों जलते हैं कुछ अरसों तक। एक आग लगी थी बरसों तक, क्यों जलते हैं कुछ अरसों तक। रोटी की ख्वाहिश से भी आगे, हम तुम देखो कितना भागे। रोटी की ख्वाहिश से भी आगे, हम तुम देखो कितना भागे। दम घुटने का अंदेशा था, मर जाने का संदेशा था। फिर भी मैं खुद को गोद लिए, फिर भी मैं खुद को गोद लिए, मन के पैरों की होड़ लिए। जय जय एवे चिल्लाता हूँ, रूठा इंसान मनाता हूँ। एक बूंद से निकला था मैं, एक ख्वाहिश का नतीजा। एक बूंद से निकला था मैं, एक ख्वाहिश का नतीजा। एक ख्याल का बवंडर, मैं आदम का भतीजा। ख्याल की खाल उधेड़े, मर मर के फिर आऊंगा। बतंगड़ मचा रहा हूँ, बतंगड़ बन जाऊंगा। वाह 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 जीतू, आय लव्ह यू. हे लव यू टू क्या यार, बात, थँक यू काय लिहिलंय, किती सुंदर लिहिलंयस रे. वा वा वा. थँक यू पण स्पृहा. करेक्ट म्हणलास तू की इतक्या छान नोटवर सगळं चालू झालेल्या गप्पा इतक्याच छान नोटवर थांबूया, कारण तरच त्यातली गंमत टिकेल. आणि हे असंच हो हो अर्धवटच राहावं कधीतरी, वाटतं मला हो, नेहमी. खरंच. अगं कुठे काय पुरं होतं स्पृहा, आपल्याला वाटतं. स्वतःला आपल्याला आपलं श्राद्ध बघता येतं का. कोणीतरी कावळा येऊन कुठेतरी काहीतरी, मग ते ना ते एक स्पृहा आता ना एक काहीतरी ऐकवतो आणि आपण खरंच थांबूया. ओके. एक येस. 23व्या वर्षी लिहिलेली कविता आहे, पण मला तसं वागायला जमलं नाही आजपर्यंत. एक शून्य चाहिए. वा वा जित्या, म्हणजे एक शून्य चाहिए. मी एक शून्य चाहिए, ठहरा ठहरा, रुका रुका, विचारों का मौसम, तापमान भी न्यून्य चाहिए. एक शून्य चाहिए. शून्य सफल है शून्य से ही, शून्य असफल है शून्य से ही. शून्यों का अभी अर्थ न पूछो, मुझ जैसे अर्थ शून्य से ही. शून्यों का कब कहाँ ठिकाना, शून्यों का कैसे मिल पाना. जिस संख्या से करो कम, गुणों मिलाओ फिर भी शून्य है पाना. शून्य सरल है दुनिया का स्तर, शून्य से डरता मनुष्य और ईश्वर. शून्य भंवर है फंस जाएगा, शून्य है बंधन डस जाएगा. शून्य विविधता ना दिखलाए, शून्य न भाषा कोई सिखाए. शून्य है अलग एक सा दिखता, शून्य बस स्वयं को शून्य दिखाए. गर्भ शून्य था माँ जब जन्मी, मैं था शून्य गर्भ जब जन्मा. गर्भ शून्य था माँ जब जन्मी, मैं था शून्य गर्भ जब जन्मा. शून्य सफर से शून्य सफर तक, शून्य से ऊपर शून्य बसर तक. मैं अब शून्य एक बनना चाहूं, और हूं एक शून्य गर ना बन पाऊं. हूं एक शून्य गर ना बन पाऊं. जित्या जिओ यार, जिओ. बाय. इथेच थांबूयात आणि परत लवकर भेटूयात. थँक्यू सो मच. थँक्यू. मी मेस्मराइज्ड आहे. हे सेशन सुरू होताना पण मी म्हटलं होतं की अ, हा माणूस, ह्याची पॅशन, ह्याचं समरसून जगणं, ह्याचा प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेणं रसरसून, हे इतकं कंटेजियस आहे की आज एक प्रचंड नवीन वेगळी ऊर्जा मला या अवघड काळात मिळाली. आय एम शुअर ती थोडीफार प्रमाणात तुम्हालाही जाणवली असेल. ह्या तिघांनी खरं तर जितू बरोबर मिताली ही या गप्पांमध्ये आली, रेऊ ही आली, आणि त्याच्यामुळे हा केवळ केवळ अविस्मरणीय असा एपिसोड झाला. ज्यांचा ज्यांचा हा भाग चुकला असेल त्यांनी ह्या इंस्टाग्राम म्हणजे IGTV वर तो नक्की बघा, नाहीतर आपण हा युट्यूब वरती डेफिनेटली अपलोड करू. सो तुम्ही सगळेजण या गप्पांमध्ये सहभागी झाला त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि या पुढच्या भागात ठिक्कर बिल्ला, निर्मित, खजिना, साठवणीतल्या आठवणीतल्या कविता, पुस्तकं आणि बरंच काही मध्ये आपण भेटणार आहोत सोमवारी पुढच्या भागामध्ये दुपारी 4:30 वाजता. माझ्या अशाच एका आणखीन खूपच गोड मित्रासोबत, त्याचं नाव आहे संकर्षण कराडे. आम्हाला डेफिनेटली भेटायला या. पुन्हा एकदा थँक्यू. बाय बाय. हॅपी वीकेंड.
आणि असंच आपलं स्पिरिट जागं ठेवूया. सी यू.